ब्रह्मानन्दं परमसुखदं परमसुखदं केवलं ज्ञानार्थं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य विठले महाराज सद्गुरु परमपूज्य दादासाहेब आणि तुम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीने त्रिवार मुजरा उपस्थित सर्व सेवेकरी बंधू बहिणी भगिनींनो, या गुरुचरित्राचं जे आख्यान आहे हे आख्यान कानावरती पडणं, या आख्यान डोळ्याखालून जाणं, त्याचे शब्दोच्चार होणं आणि त्याचं चिंतन होणं, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या अतिशय दुर्लभ आहेत. आणि अशा दुर्लभ असलेल्या गोष्टी माऊलींच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने आपल्या हातून घडतायत ही अधिक महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्या कानावर पडतील तो महद्भाग्यवान. हे गुरुचरित्रच आपल्याला वेळोवेळी आपल्याला निदर्शनास आणून देतं की हे जे अमृताचं पान आहे हे सगळ्यांनाच मिळत नाही. तुम्ही जरी त्या ठिकाणी उपस्थित असलात तरी सुद्धा ते तुमच्या मुखात पडेल असं काही खात्रीने सांगता येत नाही. म्हणून ह्याच्यासाठी महाराजांची कृपा ही गुरुकृपेशिवाय हे अशक्य असलेली गोष्ट आहे. त्यामुळे आपण सर्वजण जे भाग्यवान सेवेकरी आणि महाराजांचे भक्त मंडळी आहोत या सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नमन करतो आणि आजच्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. गेले 6 दिवसापासून आपण हे पाहत आलेलो आहे की गुरुचरित्राच्या ह्या अध्यायगणिक आपली विचारांची जी काही मनामध्ये जळमट साचली होते, संभ्रम निर्माण झाले होते, गैरसमज होते, हे महाराज एक एक दूर करू पाहतायत. या गोष्टींच्या माध्यमातून, यातील ज्ञानांच्या माध्यमातून आणि या गुरुचरित्रांच्या ओव्यांच्या माध्यमातून महाराज आपल्याला वेळोवेळी शुद्धतेकडे घेऊन जात आहेत. कारण जोपर्यंत आपण शुद्ध होणार नाही तोपर्यंत आपल्याला महाराजांचं दर्शन होणार नाही. जसं दिव्याच्या बाजूला जी काच आहे ती काच जोपर्यंत स्वच्छ होणार नाही तोपर्यंत आत प्रज्वलित असलेली दिव्याची ज्योत ह्याचं दर्शन घडणं अशक्य आहे. आणि म्हणून महाराज अजूनही नृसिंह सरस्वती आख्यानामधले महाराज अजूनही काही प्रवेश करते झाले नाही. जसं एखादं नाटक असतं, त्या नाटकामधला जो प्रवेश असतो, जे मुख्य पात्र असतं त्या मुख्य पात्राचा प्रवेश होण्या अगोदर त्याच्या मागची पार्श्वभूमी तयार केली जाते. जे प्रेक्षक आहेत त्यांची मानसिकता घडवली जाते आणि मग मुख्य जे पात्र आहे त्याचा प्रवेश केला जातो. त्या पद्धतीनं या ग्रंथाचे मुख्य प्रवेश जो आहे तो नृसिंह सरस्वती महाराजांचा आहे आणि अजूनही तो प्रवेश काही झालेला नाही. याचाच अर्थ ग्रंथकर्त्याला अर्थात महाराजांना आपल्याकडनं आपण सगळेच प्रेक्षक आहोत आणि ह्या प्रेक्षकांची मानसिकता तयार करायची आहे आणि मग ते मुख्य प्रवेश करणार आहेत. आणि तिथून जे काही हे सगळं नाटक जे आहे, ही जी त्यांची लीला आहे ते उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. 2 प्रकारे नाटकाला मिळणारी दाद असते. एखादा जो कलाकार असतो ह्या कलाकाराला 2 प्रकारे दाद मिळू शकते. एक, त्याची कला इतकी जबरदस्त होते की प्रेक्षक बेभान होऊन टाळ्या वाजवत राहतात. आणि बऱ्याचदा असंही कलाकाराचं एखादं कृती घडते, एखादी कला घडते की प्रेक्षक स्तब्ध होतात. ना त्यांच्या मुखातून काही बाहेर पडतं, ना टाळ्या वाजतात, ना काही होत. पूर्ण सुन्न प्रेक्षक वर्ग जो असतो झालेला असतो. तसं हे महाराजांचं आख्यान जे आहे ते अतिशय मंत्रमुग्ध करणार आहे. प्रत्येक क्षणागणिक आपल्याला अंतर्मुख करत आपल्याला शांततेकडे घेऊन जाणार आहे. आणि जसं जसं आपलं हे मन शांत आणि स्वच्छ होणार आहे तसं तसं महाराजांचं आपल्याला दर्शन घडणार आहे. आता कोणाला कधी दर्शन घडवतील हे महाराज आणि ती व्यक्ती या दोघांनाच माहिती असणार आहे. त्यामुळे आपण हा आख्यानाला आजच्या दिवसाच्या सुरुवात करूया आणि अध्याय क्रमांक 7 कडे जाऊया. आपण नामधारकाची उत्सुकता, उत्कंठा बघितलेली आहे की जसं जसं अध्याय पुढे जातोय तसं तसं नामधारक जो आहे तो त्या सिद्धमुनींना सतत विनवण्या करतोय की मला आणखीन महाराजांबद्दल सांगा,
आता कालच्या दिवशी आपण गोकर्ण महाबळेश्वरला महाराज का गेले याचा थोडासा सार जे आहे ते त्या ठिकाणी बघितलं होतं. पण एवढ्या याच्यामध्ये गोकर्णाचं महत्त्व काही संपलेलं नाही आणि म्हणून आणखीन एक अध्याय या गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचं महत्त्व सांगण्यासाठी ग्रंथकर्ते घेतात आणि आजच्या अध्यायामध्ये नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हासी निरोपिजे स्वामी कृपेसी पूर्वी कवणा साक्ष झाली समस्त तीर्थे सांडोनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवणी पुराण सांगा कथा मज की नामधारक जे आहेत ते सिद्ध मुनींना असं विचारतात की ह्या गोकर्णाचं आणखीन महत्व आम्हाला सांगा. श्रीपाद मुनी त्या गोकर्ण क्षेत्री का गेले याचं कारण आम्हाला पुन्हा सांगा आणि याच्यासाठी पूर्वी काही घडलेलं आहे का तिथं त्याची सुद्धा आम्हाला साक्ष द्या. साक्ष म्हणजे प्रत्यक्ष काही तिथं घडलेलं असेल तर ते एखादं आम्हाला त्याची कथा तुम्ही ऐकावी असं नामधारक जे आहेत ते सिद्ध मुनींना विनवणी करतात आणि ते ऐकून ते सिद्ध मुनी जे आहेत त्या नामधारकाला अत्यंत प्रेमभराने असं म्हणतात की ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकणे चित्ती वांछा होत असे ज्ञान ज्योती कृपा सिंधू गुरुराया की ज्याच्यावरती गुरुकृपा असते त्यालाच हे ऐकावंसं वाटतं. जसं आपण म्हणतो की हे गुरुचरित्र सगळ्यांनी ऐकावं अशी आपली मनोमन इच्छा आहे. पण त्या व्यक्तीने ऐकावं अशी गुरूंची कृपा होण्यासाठी जर ती झाली तरच त्या व्यक्तीला इच्छा निर्माण होईल की मला सुद्धा हे ऐकायचंय. आणि म्हणून सिद्धमुनी त्या नामधारकाला म्हणतात की ज्यावरी असेल गुरुची प्रीती त्याच्यावरती ही गुरुची प्रीती असणार आहे त्यालाच हे तीर्थ महिमा ऐकण्याची इच्छा मनोमनी होणार आहे आणि तुझ्यावरती ही गुरूंची कृपा आहे आणि म्हणून तुला हे आणखीन ऐकावंसं वाटतंय. त्यामुळे आपणही नक्कीच भाग्यवान आहोत की रोज आपण त्याच उत्कंठेने त्याच उत्सुकतेने आज महाराज तुम्ही काय सांगणार आहात आजच्या अध्यात्म तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहात ही जी उत्कंठा निर्माण होतीये तीच उत्कंठा आपल्याला गुरुकृपेचं आपल्यावरती आहे ह्याची आपल्याला साक्ष देते. मग सिद्ध मुनी जे आहेत ते म्हणतात की ठीक आहे तू मला आता विचारलं आहेस तर मी तुला ही गोकर्ण महिमा जे आहे तिथं पूर्वी काय घडलेलं आहे गोकर्ण तीर्थामध्ये की का श्रीपाद श्रीवल्लभ त्या ठिकाणी जात आहेत याचं मी तुला आता वर्णन करतोय आणि मग त्या गोष्टीला कथेला सुरुवात होते की एक इक्ष्वाकू कुळामधील इक्ष्वाकू हा आपला खूप सत्ययुगातील एक राजा होता किंवा त्यांचं ते कुळ आहे जे प्रभू रामचंद्राचं जे कुळ आहे तेच इक्ष्वाकू राजा जो आहे म्हणजे प्रभू रामचंद्र हे त्रेतायुगातील सत्ययुगामध्ये हा इक्ष्वाकू झाला त्यांचं जे मूळ आहे ते म्हणजे मरीची ऋषी आपण बघितलं की सप्तर्षी जे झाले त्या सप्तर्षीमध्ये मरीची हे ऋषी होते त्या मरीची ऋषींचा मुलगा म्हणजे काश्यप मुनी असा ही सगळी वंशावळ जी आहे आणि त्या वंशावळीमध्ये इक्ष्वाकू हा एक राजा होऊन गेला आणि त्याच्यानंतर जे पुढे राजे झाले जे भारतावरती यांची हुकूमत होते भारतावरती यांची सत्ता होती आणि अयोध्या हे त्यांचं प्रमुख किंवा राजधानीचं शहर अशा त्या इक्ष्वाकू कुळामध्ये एक राजा होता त्या राजाचं नाव होतं मित्रसह हा मित्रसह राजाची ही गोष्ट आहे आणि अतिशय प्रतिभावान असा राजा सकळ शास्त्रज्ञ विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर क्षत्रिय राशी सर्व धर्म रथ देखा की हा राजा कसा होता सकळ शास्त्रांचं त्याला ज्ञान होतं विवेकी आणि श्रुती निपुण की जे काही वेद पुराणांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तो निपुण होता बलाढ्य आणि शूर आणि महाभीम होता की शारीरिक सामर्थ्य सुद्धा त्याचं अत्युच्च होतं आणि विद्योद्यागी दयानिधी की तो सतत विद्येची उपासना म्हणजे नवीन काही शिकण्याच्या लालसेमध्ये राहायचा असा तो राजा त्याचं वर्णन आहे. अर्थात ह्या इक्ष्वाकू परिवारातला किंवा या कुळातील असल्यामुळे तेवढं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. संपूर्ण भारतवर्षाचा चक्रवर्ती सम्राट म्हणजे आपण आत्ता जो भारत म्हणतोय आणि भारतवर्ष म्हणजे आत्ता जिथं अफगाणिस्तान आहे. त्या अफगाणिस्तानापर्यंतचं साम्राज्य होतं आणि ह्या संपूर्ण साम्राज्याचा तो चक्रवर्ती सम्राट असं ते इक्ष्वाकू कुळ होतं आणि त्यात हा मित्रसह नावाचा राजा आहे आणि बाहुबळ भरपूर असल्यामुळे त्याला एक आवड होती ती म्हणजे शिकारीची आणि असंच एके दिवशी राजा एके दिवशी विनोदी निघाला पारधीसी पारधीसी म्हणजे शिकारीसाठी तर चला गमतीने आज काय कंटाळा आलाय काहीतरी वेगळं करूया आणि म्हणून तो विनोदी निघाला पारधीसी आणि असं म्हणून तो शिकारीला जंगलामध्ये अतिशय घनदाट अशा जंगलामध्ये तो निघून गेलेला आहे जिथं सिंह वाघ जे हिंस्त्र प्राणी आहेत ह्या प्राण्यांचं जिथं वास्तव्य आहे अशा अगदी वनाच्या अंतर्भागामध्ये तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. निर्मनुष्य असं ते वातावरण होतं जिथे एकही मनुष्य कोणी वस्ती नाही तिथं. जंगलातले रहिवासी सुद्धा नाही. अशा एकदम निर्मनुष्य अशा ठिकाणी तो त्या ठिकाणी गेला. केवळ शिकारीचं वेड, शिकार करायची म्हणून तो एकटाच त्या ठिकाणी गेलेला आहे आणि तिथं गेल्यानंतर त्याला एक मोठा दैत्य दिसला.
भेटला तेथे अद्भुत दैत्य ज्वाळाकार भयानक. अतिशय अक्राळ विक्राळ असा त्याला एक दैत्य त्या ठिकाणी भेटला आणि तो भेटल्यानंतर त्या दैत्याने त्या राजावरती हल्ला केला. परंतु हा राजा आपण मगाशी बघितलं, की तो महाभीम आहे, ताकदवर आहे, शूरवीर आहे. त्यामुळे तो काही घाबरला नाही. त्याने सुद्धा त्याच्याकडे असलेल्या धनुष्य बाणाच्या माध्यमातून त्या बाणांचा वर्षाव त्या दैत्यावरती केला आणि ह्या बाणांच्या वर्षावामध्ये तो दैत्य जो आहे तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. पण हा मृत्युमुखी असाच नाही पडलेला. जसं माणूस मरताना त्याची जी मनातली इच्छा असते ती तीव्रतेने बाहेर येते. मग तो राग असेल, प्रेम असेल, क्रोध असेल, कुठलाही भाव त्याच्या मनामध्ये असेल, त्यावेळेला तो उत्कटतेने तो त्या ठिकाणी भाव प्रकट होतो. तसं हा दैत्य जो आहे तो अतिशय एवढ्या जंगलाच्या एकदम मध्यभागी अंतर्भागात राहत होता. त्यामुळे त्यांनी कोणाला इजा करण्याचा, त्रास देण्याचं तसं काही कारण नव्हतं. राजा स्वतःहून त्या ठिकाणी आलेला आहे आणि राजाच्या पराक्रमाने तो दैत्य जो आहे तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. आणि तो मृत्युमुखी पडत असताना त्याचा भाऊ जो आहे त्या दैत्याचा, त्या दैत्याचा भाऊ त्याच्या जवळ होता. होता तयाच बंधू जवळी, आक्रदंतसे प्रबळी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तयावेळी. सॉरी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रदंतसे प्रबळी, पाषाण हाणी कपाळी, बंधू शोके करून या. की हा जो त्याचा भाऊ आहे, हा त्याचा भाऊ जवळ होता आणि त्याने ते इतकं दुःख व्यक्त केलं त्याच्या भाऊ मेल्याचं. अर्थात आता राक्षसाचा भाऊ काही माणूस असणार नाही. राक्षसाचा भाऊ सुद्धा राक्षसच असणार आहे. आणि ते त्यांनी बघितल्यानंतर पाषाण हाणी कपाळी त्यांनी दगड जे आहे ते दगड कपाळावरती मारायला सुरुवात केली. इतकं त्याला दुःख झालं आपला भाऊ मेल्याचं. प्राण त्याजिता निशाचर. तो राक्षस मरताना काय म्हणतोय? प्राण त्यजिता निशाचर, बंधूस म्हणतसे नर, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू. आणि तो त्याच्या भावाला सांगतोयस, की तू जो माझा सख्खा भाऊ आहेस, सहोदर म्हणजे सख्खा भाऊ. तू माझा सख्खा भाऊ आहेस, तू माझ्या या मृत्यूचा बदला घे. असं म्हणून तो जो दैत्य असतो तो त्या ठिकाणी मृत्यू पावतो. आता हा बदल्याच्या भावनेनं त्याचा भाऊ काय करतो? माणसाचं रूप घेतो आणि त्या राजाचं मन जिंकतो. जो राजा बरेच दिवस त्या ठिकाणी शिकारीसाठी थांबला आणि अशा कालावधीमध्ये त्या राक्षसाने माणसाचं रूप घेतलं आणि त्या राजाचं मन जिंकलं आणि त्याचा साथीदार झाला. आणि थोड्या दिवसांनी मग राजा आपला पुन्हा राज्यात निघून आला. शिकार वगैरे सगळे करून बरेच प्राण्यांची त्यांनी हत्या केली आणि त्या प्राण्यांची शिकार करून ते सगळे तो राजा आणि तो व्यक्ती ज्यांनी त्याचा विश्वास संपादन केलेला आहे, असा ते दोघेही आपल्या राज्यामध्ये निघून आले. थोड्या दिवसांनी त्या राजाच्या पूर्वजांचं श्राद्ध होतं आणि त्या श्राद्धाच्या दिवशी त्यांनी इक्ष्वाकू राजा असल्यामुळे त्याचं कुळ जे आहे ते अतिशय उच्च कुळ आहे. त्यामुळे त्यांनी वसिष्ठ आणि सर्व उच्च जे ऋषी आहेत त्यांनी त्या पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी या सगळ्या ऋषीमुनींना जेवण्यासाठी आमंत्रण केलं. सगळे ऋषीगण त्या दिवशी त्या ठिकाणी आले आणि हा राजा जो होता त्याने त्याच्यासोबत जो जंगलात तो राक्षसाने जो मानवाचं रूप घेतलेलं, तो जो माणूस होता त्याला स्वयंपाकघरात ठेवलं आणि स्वयंपाकघरात सांगितल्यानंतर त्याला काम काय दिलं, की आचारी जे काही तुला सांगेल, त्या सगळ्या गोष्टींची तू इत्थंभूत काळजी घे. म्हणजे ते जसं आपण लग्नामध्ये काय करतो, की किंवा एखादं मोठं फंक्शन असलं, की एका आपल्या खात्रीशीर व्यक्तीला सांगतो, की "बाबा, या आचाराला जे काही लागेल ते तू दे आणि तू लक्ष ठेव इथे." असं म्हणून त्या राजाने त्याच्या विश्वासातल्या त्या माणसाला त्या ठिकाणी सांगितलं, की "आचार्याच्या तू जवळ राहा." राजा म्हणे त्यासी, "पाकस्थिनी तू वससी, जे मागतील भाणवसी, सर्व आणूनी त्या द्यावे." भाणवसी म्हणजे आचार्य. ते आचारी जे आहेत, ते आचारी जे सांगतील ते सगळं तू आणून दे. त्या व्यक्तीने एवढा विश्वास संपादन केला, त्यामुळे अगदी विश्वासातला माणूस आणि इथेच त्याला आता जो बदला घ्यायचा आहे, त्या बदल्यासाठी त्याने तयारी केली. आणि राजा बाहेर आला, सगळं त्याचं विधी वगैरे सगळं झाल्यानंतर ब्राह्मणांसाठी त्या सगळ्या ऋषीमुनींना जेवायला बसवलं आणि जेवण पंगत वाढायला सुरुवात करायला सांगितलं. पंगत वाढत असताना ह्या व्यक्तीने काय केलं, मुद्दामून माणूस मारून त्या माणसाचं जे मांस आहे, शिजवलेलं मांस, ते सगळ्या ऋषींच्या पंक्तीला वाढलं आणि ते बघितल्यानंतर वसिष्ठादी ऋषी सगळे चिडले आणि की आम्ही एवढे ब्राह्मण असून तुम्ही आम्हाला असं मांसाहारी जेवण देताय आणि म्हणून त्या त्वरित रागाने त्या ऋषींनी, वसिष्ठ मुनींनी त्या मित्रसह राजाला शाप दिला, की "तू ब्रह्मराक्षस म्हणून जन्मशील म्हणून. तुझं हे राजपद जाईल आणि तू ब्रह्मराक्षस होशील." राजालाही संताप आला, की "मी काही यांना निरोप दिला नव्हता, की तुम्ही यांना मांसाहार वाढा म्हणून. ही माझी चूक नाही. तुम्ही कुठलीही खातरजमा न करता तुम्ही मला शाप दिलेला आहे." आणि म्हणून तो राजा सुद्धा हातामध्ये पाणी घेतो आणि त्या ऋषींना शाप देण्यासाठी तयारी करतो. पण तेवढ्यात राजाची पत्नी त्या ठिकाणी येते.
पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापता दोष भारी, वंदोनी तयाचे चरण धरी, तेणे भवसागर तारशील. ती पतीला सांगते, की तुम्ही गुरूंना शाप देऊ नका, ह्याच्यासारखं दुसरं पाप नाही. म्हणून गुरुसी शापता दोष भारी. सगळ्यात मोठा दोष आहे, की गुरूंना बोल लावणं. त्यामुळे तुम्ही त्यांच्या चरणाशी वंदन करा आणि त्यांना शरण जा. असं त्या पत्नीचं ऐकल्यानंतर राजा ते ऐकतो आणि त्यांनी जे हातामध्ये शाप देण्यासाठी पाणी घेतलेलं असतं, ते पाणी त्याच्या स्वतःच्या पायाच्या अंगठ्यावरती टाकून देतो. पण ही जी सगळी मंडळी होती, यांचं सामर्थ्य, यांचं तपश्चर्या हे इतकं मोठं असल्यामुळे ते जे पाणी भारलं होतं त्यांनी, हे पाणी भारलेलं जेव्हा त्याच्या पायावरती टाकलं, त्यावेळेला त्याचा पाय जो आहे किंवा तो अंगठा जो आहे, तो अंगठा काळा पडला. कल्मष म्हणजे काळा. तर हा कल्मष जो आहे, त्याचा अंगठा जो आहे, तो काळा पडला. म्हणून त्याचं नाव मित्रसह जे होतं, ते आता हे अंगठा काळा पडल्यामुळे त्याला कल्मषपाद असं त्याचं नाव झालं आणि हा कल्मषपाद जो आहे, तो वसिष्ठ मुनींना शरण गेला, की "हे ऋषी, हे माझ्याकडनं हे चुकून झाले." आणि ती पत्नी सुद्धा जी आहे, ती सुद्धा त्या ऋषींची विनवणी करते, की "तुम्ही याला काहीतरी आता उपचार करा" म्हणून. तर ऋषी म्हणतात, की "आमचा शब्द म्हणजे एकदा दिला, की आम्ही परत काही मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही तर ह्याला शाप दिलेला आहे. पण मी आता ह्याला उपशाप देतो, की हे 12 वर्षच त्याचं ब्रह्मराक्षस पद राहील. 12 वर्षानंतर तो पुन्हा त्याच्या मूळ रूपात येऊ शकेल." असं म्हणून वसिष्ठ ऋषी जे आहेत ते त्या ठिकाणावरून निघून जातात. निघून गेल्यानंतर त्वरित त्या राजाचा ब्रह्मराक्षस होतो. तो त्या ठिकाणावरून निघून जंगलामध्ये राहायला सुरुवात करतो. जंगलामध्ये राहत असताना ब्रह्मराक्षस ही राक्षसांमधली अत्युच्च योनी आहे, की जे ज्ञानी असून सुद्धा चुकीची कर्म करतात. यांना ब्रह्मराक्षस पद प्राप्त होतं. जसं आपण स्वामी चरित्रामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. ब्रह्मसंबंधाची बाधा. गुरुचरित्रामध्ये अनेक वेळेला ह्याचा उल्लेख येणार आहे. तर ही जी बाधा आहे ही सर्वोच्च असते. म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान असतं, परंतु ते ज्ञान इतरांना न वाटल्यामुळे किंवा एखादं मोठं पाप झाल्यामुळे त्यांना ही योनी भोगावी लागते आणि ही सर्वात घातक अशी ही योनी आहे. तर तो राजा जो आहे तो त्या जंगलामध्ये ब्रह्मराक्षस या योनीमध्ये तिथे जातो आणि जो वाटसरू भेटेल त्याला तो त्याचं जेवण तेवढंच असतं, की जे काही त्याला मिळेल त्याला खायचं. जे लोकं जाणारे तिथनं वाटसरू जाणारे त्यांना मारायचं, त्यांना खायचं आणि त्रास द्यायचा. कारण आता तो राजा राहिलेला नाहीये. आता ती ब्रह्मराक्षस योनी झालेली आहे. असंच एके वेळेला एक ब्राह्मण जोडपं त्या ठिकाणावरनं चालत असतं. अगदी साधं गरीब जोडपं असतं आणि ते प्रवास करत असतं आणि प्रवास करत असताना हा जो कल्मषपाद आहे, हा कल्मषपाद त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला खाण्यासाठी धावून येतो. ते पाहिल्यानंतर त्याची जी बायको आहे, ती बायको त्याच्या गयावया करते, की "तुम्ही मला नका खाऊ. जर नवऱ्याला मारलं तर एकटी स्त्री कुठं राहील? तिला समाजामध्ये काहीच अस्तित्व राहणार नाही. तर तुम्ही कृपया आमच्यावरती कृपा करा." असं म्हणून ती अतिशय हात जोडून त्यांची विनवणी करीत असते आणि ती असं म्हणते, की "पती ते पती ते भक्षिले देखुनी" सॉरी. "ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुःखा, बोल न मानोनी राक्षस एका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले." ती इतकी विनवण्या करत असते, की "बाबा तुम्ही मला मारू नका. तुम्ही ह्याला जर सोडून दिलं, तर मी माझ्या मुलांना तुमचं गुणगान गाईल, की तुम्ही कसे चांगले होता, कसं होता, असं मी सगळं तुमचं करेल." एवढी त्यांना जे आहेत शब्द देते. पण तरी सुद्धा हा ब्रह्मराक्षस जो आहे, तो काही ऐकत नाही आणि त्या ब्राह्मणाचं तो भक्षण करतो आणि ज्या क्षणी त्या ब्राह्मणाचं भक्षण करतो, तशी त्याची बायको जी आहे तिला प्रचंड राग येतो आणि ती बायको जी आहे ती साधीसुधी बायको नाहीये. पुन्हा तेच आहे. तीही ज्ञानी आहे आणि ती ज्ञानी असल्यामुळे ती जेव्हा तिच्या नवऱ्याला त्यांनी खाल्लंय त्या ब्रह्मराक्षसाने, ती त्याला म्हणते, "तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमणे." की मला माहिती आहे तू एक राजा आहेस. सूर्यवंशातला राजा आहे. इक्ष्वाकू कुळामधील तू राजा आहेस. आणि तो उशाप तुझा संपल्यानंतर 12 वर्षांनी तू पुन्हा राजा होणार आहेस. पण तू आता मला एकटीला म्हणजे माझं जे पती आहेत त्यांना तू खाऊन मला विधवापद दिलेलं आहेस. त्यामुळे मी तुला शाप देते, की 12 वर्षानंतर जेव्हा तू पुन्हा राजा होशील, तुला संसार सुख घेता येणार नाही आणि जर तू संसार सुख घेण्याचा प्रयत्न केलास, तर तुला मृत्यू येईल. आता ते ब्रह्मराक्षसाचं आणखीन वाईट होतं. म्हणजे आधीच एकतर ब्रह्मराक्षस म्हणून कारण नसताना, चूक नसताना त्याला शिक्षा भोगावी लागली. पुन्हा इथं आल्यानंतर आता पुन्हा शाप आहे, की 12 वर्षानंतर जेव्हा पुन्हा राजा होशील, त्यावेळेला तुला संसार सुख काही भोगता येणार नाही. असं म्हणून ती स्त्री जी आहे, त्या ब्राह्मणाची पत्नी, ती त्या ब्राह्मणाचं दहन करते आणि त्याच्यामध्ये ती सती जाते. म्हणजे जळत्या चितेमध्ये स्वतः उडी घेते जिवंत आणि ती सती जाते. आणि इकडं मग त्या राजाची 12 वर्ष संपतात. ते ब्रह्मराक्षस पद संपतं. तो पुन्हा राजा रूपामध्ये येतो आणि आपल्या राज्यामध्ये परतून येतो.
राज्यामध्ये परतून आल्यानंतर त्याची जी बायको आहे मदयंती, तिला खूप आनंद होतो, की माझे पती जे आहेत ते पुन्हा आता इथे आलेले आहेत. आता आपल्याला सुखाने संसार करता येईल. जो काही शाप होता तो संपलेला आहे. पण तो राजा तिथं आल्यानंतर तो पुन्हा त्या 12 वर्षातली ती कहाणी सांगतो, की असं-असं माझं झालेलं आहे आणि आता मला शाप मिळाला आहे, की जर मी तुझ्यासोबत संसार केला, तर मला मृत्यू ओढवेल. आणि हे ऐकल्यानंतर त्याच्या बायकोला अत्यंत दुःख होतं, की आत्ता कुठं मी आता आशा लावली होती, की आता आपली मुलं-बाळ होतील, आपला वंश वाढेल, आपलं हे राज्य पुढे वाढेल. पण आता हे असं झालंय त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचं संसार सुख जे आहे, ते आपल्याला काही मिळणार नाही. आणि म्हणून ते राजा-राणी जे आहेत त्यांच्या सगळ्या मंत्र्यांची, ऋषीगणांची बैठक बोलवतात, की ह्याला काय करता येईल? की ह्या शापाचं परिमार्जन जे आहे, ते कसं करता येईल? आणि मग सगळे ऋषीगण म्हणतात, की तुम्ही तीर्थयात्रेला जावा. तीर्थयात्रा केल्याने तुमचं सगळं पाप जे आहे ते धुतलं जाईल. आणि मग त्या सगळ्यांचं ऐकल्यानंतर राजा ठरवतो, की आपण वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांवरती जाऊन जे काही तिथं अन्नदान करायचं असेल, ब्राह्मणांना दान करायचं असेल, अ, पंक्ती वाढायच्या असतील, सोनं, नाणं जे काही दान करायचं असेल ते आपण सगळं करूया. असं म्हणून तो "करून यायचा विचार, राजा निघे तीर्था साचार, सर्व तीर्थ परिकर, विधिपूर्वक करीत असे." की तो सगळ्या पवित्र तीर्थक्षेत्रांची यात्रा करतो. त्या-त्या ठिकाणी सगळे दानधर्म जे आहेत ते सगळे करतो. पण एवढं सगळं करून सुद्धा त्याचं काही पाप धुतलं जात नाही. तो पुन्हा आपल्या राज्यामध्ये येतो, की काय करावं? आता सगळं करून झालं. आता काहीच राहिलं नाही. जे आपल्याला माहिती होती सगळी तीर्थ आपण करून झाली. पण तरी सुद्धा हे ब्रह्महत्येचं पाप जे आहे, ते काही धुतलं जात नाही. करोनी ऐसा विचार, राजा निघे तीर्थे साचार, सर्व तीर्थ कर परीकर, विधिपूर्वक करीत असे. ऐसे नाना तीर्थे करीत, परिब्रह्महत्या सेवेची येत, अघोर रूपी असे दिसत, कवणे परी न जायचे. काहीही केल्याने ते काही शाप जो आहे, हा काही जायला तयार नाही. आणि म्हणून ते पुन्हा व्यथित होतात, की काय करावं? हा शाप जो आहे, हा शाप कसा नष्ट करावा? असं म्हणून ते आपल्याच नगरीच्या बाहेर काय एका चालू आहे? ठिकाणी आपल्या नगरीच्या ठिकाणी एका वृक्षाखाली बसलेले असतात, चिंताग्रस्त असतात. ते कसं करावं? आपला वंश पुढे जाणार नाही, हे राज्य बुडेल. हे संपूर्ण जे आपल्या म्हणजे पूर्वजांनी जे आहे, ते एवढं सगळं कमावलेलं जे आहे, ते आपल्या कृत्याने आपण घालवून बसू. अशा सगळ्या चिंता ज्या आहेत, त्या दोन्ही राजा-राणीला त्या ठिकाणी भेडसावत असतात. तर असं बसले असताना त्या ठिकाणी गौतम ऋषी त्यांच्या शिष्यगणांसहित येतात आणि जसंही त्या गौतम ऋषींना तो राजा पाहतो, त्यावेळेला तो अगदी त्यांना शरण जातो, पाय पकडतो. तर गौतम ऋषींना कळत नाही, की काय झालंय बाबा एवढं हा पाया का पडतोय म्हणून. आणि म्हणून ते राजाला विचारतात, की "बाबा रे काय झालंय तुला एवढं? एवढा का दुःखी आहेस? एवढा कष्टीत का दिसत आहे?" काय झाले तुझे राज्य, अरण्यवासाचे काय काज, चिंताकुलित मुखांबुज, कवण कार्य घडले असे, की तुला काय झाले? कशामुळे तू एवढा चिंताग्रस्त आहेस ते मला सांग. आणि हे असं ऋषींचं प्रेमाने जी आपण चौकशी करणं म्हणतो, की अशी चौकशी केल्यानंतर राजा जो आहे, तो राजा सगळी त्याची जी घडलेली गोष्ट आहे, ती सगळी ऋषींना सांगतो आणि तो म्हणतो, "हे ब्रह्महत्येचं जे पाप आहे, ते काहीही केलं जायला तयार नाही. तर कृपया मला ह्याच्यासाठी काय प्रायश्चित्त आहे ते सांगा, जेणेकरून माझं हे पाप धुतलं जाईल." आणि असं म्हणून गौतम ऋषी जे आहेत, ते आता गोकर्णाचं महत्त्व त्यांना सांगतायत. आणि म्हणून ते गोकर्णाचं महत्त्व सांगत असताना गोकर्ण, महाबळेश्वर हे किती महान असं तीर्थक्षेत्र आहे, याचं वर्णन जे आहे, ते राजाला करत असतात. आणि असं राजाला वर्णन करत असताना फार त्याचं वर्णन हे सुंदर केलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणूया दिशादर्शक किंवा एक माहिती पडेल असं. स्मरण करिता गोकर्णासी, ब्रह्महत्यादी पापनाशी, तेथे ईश्वर सदा निवासी, मृत्युंजय सदाशिव. की हे जे गोकर्ण महाबळेश्वर तीर्थ आहे, ह्या ठिकाणी स्वतः मृत्युंजय म्हणजे भगवान शंकर जे आहेत, ते सदैव त्या ठिकाणी वास करत असतात. जसे कैलासाचे शिखर अथवा स्वर्धुनी मंदिर, निश्चयवास कर्पूर गौर, गोकर्ण क्षेत्रपरी असा. जसं कैलासामध्ये त्यांचं वास्तव्य असं, तसंच या ठिकाणी ते वास्तव्य करून असतात. अशा प्रकारे ते गोकर्णाचं महत्त्व फार सुंदररित्या गुरुचरित्रामध्ये वर्णन केलंय. आणि ते म्हणतात, की सहस्त्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी, प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री, शुद्धात्मा होय परी असा. की सहस्त्र म्हणजे 1000 ब्रह्महत्या जरी घडल्या असतील, तरी सुद्धा या गोकर्णाच्या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवेश करता क्षणी तो जो आत्मा आहे, हा सगळ्या त्या दोषांपासून मुक्त होतो. असं हे गोकर्णाचं महत्त्व आहे. मग या ठिकाणी जो कोणी भक्तिपूर्वक येतो, अशा भक्तिपूर्वक आलेल्या प्रत्येकाचं दुःख जे आहे, प्रत्येकाचं पाप जे आहे, ते या ठिकाणी दूर होतं. असं या ठिकाणी गोकर्णाचं महत्त्व हे गौतम ऋषी त्या राजाला सांगत आहेत. हे सांगत असताना त्या गोकर्णाची जी पिंड आहे,
त्या पिंडीचं सुद्धा जे महत्व आहे, हे पिंडीचं महत्व गौतम ऋषी जे आहेत, ते त्या राजाला सांगतायत आणि हे सांगत असताना ते असं म्हणतात, कृतयुगी महाबळेश्वर श्वेत, त्रेतायुगी लोहित, द्वापारी सुवर्णपित, कलियुगी कृष्णवर्ण झाला. की हे जे गोकर्णाचं जे लिंग आहे, हे कृतयुगामध्ये पांढऱ्या रंगाचं होतं. म्हणजे स्फटिकाचं असावं कदाचित. त्रेतायुग लोहित, लोहित म्हणजे अ, लाल रंग. तप्त लाल रंगाचं म्हणजे धातूचं कदाचित असू शकेल, तांब्याचं असू शकेल. द्वापारी सुवर्णपित, सुवर्णासारखं पिवळं आहे. आणि कलियुगी कृष्णवर्ण झाला. त्यामुळे आजही कोकणाचं आपण जर शिवलिंग पाहिलं तर ते दगडाचं आहे म्हणजे काळ्या रंगाचं आहे. तर असं प्रत्येक युगामध्ये त्याचं रूप जे आहे ते बदललेलं आहे. सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने. ज्याने गोकर्ण महाबळेश्वरला त्या लिंगाचं दर्शन घेतलं असेल, तर जर त्याला तुम्ही स्पर्श केला तर अगदी कापसासारखं मऊ आहे. प्रत्यक्ष ज्यांनी आपण गोकर्ण महाबळेश्वरला ज्याला आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने गेलो होतो, त्यावेळेला बऱ्याच जणांनी त्याचं दर्शन घेतलं असेल किंवा वैयक्तिकही आपण जर कधी गेला असाल, तर त्याचं दर्शन नक्की घेतात आणि ते अगदी आपल्याला स्पर्श करून त्या ठिकाणी दर्शन घेता येतं. जर कधी गेला नसाल, तर जरूर एकदा गोकर्ण महाबळेश्वरला जाऊन या आणि त्या ठिकाणी ते दर्शन अगदी शांत ठिकाण आहे. फार सुंदररित्या तिथं दर्शनही देतात आणि जे काही पूजाविधी आहेत, तेही त्या ठिकाणी आपल्याला करता येतात. शेजारी समुद्र आहे. त्यामुळे समुद्र स्नान करून ओल्या वस्त्रांनी सुद्धा आपल्याला गोकर्णाचं दर्शन घेता येतं आणि असं केल्याने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य पर्येसा. हे ब्रह्महत्यादी जे काही पापं असतील ती सगळी धुतली जातात. फक्त ब्रह्महत्याचं नाही, ब्रह्महत्यादी महापापे, पराधारादी षटपापे, दुश्शील दुराचारी पापे, जाती गोकर्ण दर्शने. की ज्या काही प्रकारे स्त्रीचं पाप असेल, चोरीचं पाप असेल, कुठल्याही प्रकारचं जर काही पाप घडलं असेल, त्या सगळ्यांचा पापांचा क्षय या गोकर्णाच्या दर्शनाने घडतो. असं हे गोकर्ण महाबळेश्वरचं ठिकाण आहे. त्यामुळे हे सगळं वर्णन जे आहे ते गौतम ऋषी जे आहेत, ते गौतम ऋषी त्या राजाला सांगत असतात आणि हे ऐकल्यानंतर राजा विचारतो, की "हे सगळं तुम्ही सांगताय खूप छान वाटतंय मला. पण जसं आपण सेवेकरी म्हणून विचारतो, की तुम्ही सांगताय सगळं महाराजांचं सेवा आहे आणि अशी सेवा करा, तशी सेवा करा. पण ह्याचा कोणाला काही अनुभव आलाय का?" आणि म्हणून आपण म्हणतो, की "अनुभव सांगा." तर तो राजा जो आहे, तो राजा म्हणजे बघा ही काही पूर्वापार पद्धत आहे आपल्याकडे, की माणूस काही बदललेला नाही. तो पूर्वी तसाच होता आणि आजही तसा आहे. म्हणजे सत्ययुगातला माणूस सुद्धा तसाच आहे आणि कलियुगातला माणूस सुद्धा तसाच आहे. तर तो राजा सुद्धा गौतम ऋषींना असं म्हणतोय, की "तुम्ही हे सगळं सांगितलं मला खूप छान वाटलं हे महात्म्य ऐकून. पण या अगोदर असं कधी घडलंय का? आणि जर घडलं असेल तर तुम्ही मला त्याचं गोष्ट किंवा कथा जी आहे ती सांगा तुम्ही. कथा सांगो त्याचा महिमा, निवाडा होईल अखिल कर्मा, ईश्वर भोळा अनंत महिमा, पूजन मात्रे तुष्ट तसे." तर हे गौतम ऋषी तुम्ही असं मला ह्याचं वर्णन करून सांगा, की ह्याच्या अगोदर कधी अशी गोष्ट घडलेली आहे. आणि गौतम ऋषी जे आहेत ते त्यांना आता ती गोष्ट सांगतायत, की असं हे कधी घडलेलं आहे. याचं वर्णन करताना मग ते आता ती गोष्ट जी आहे त्या गोष्टीला सुरुवात होते, की एक अतिशय सुंदर स्त्री आहे. पूर्वीच्या काळी बालविवाह व्हायचे त्यामुळे साधारण 9-10 वर्षाची मुलगी असते आणि 10 वर्षाची झाल्यामुळे आई-वडिलांना तिच्या चिंता असते, की कधी हिचं एकदा लग्न होतंय आणि यथावकाश तिचं 10व्या वर्षी एकदम छान मुलाशी त्यांचं तिचं लग्न होतं. सुखाने ती संसार करत असते. पण थोड्याच दिवसात तिचे पती जे आहेत ते मरण पावतात आणि ते मरण पावल्यानंतर तिला प्रचंड दुःख होतं आणि त्या दुःखामध्ये मग तिचे आई-वडील जे आहेत ते तिला पुन्हा आपल्या घरी घेऊन येतात. आणि घरी घेऊन आल्यानंतर तिच्या मनात ती आता कारण एकदा ती चटक लागली आहे संसार आणि पती किंवा पुरुष, एखाद्या मुलीला पुरुषाची जेव्हा ओढ लागली, तर ती कामवासना जी आहे ती जागृत होते. पण आता मृत्युमुखी पडल्यामुळे त्यावेळेचं विधवा पद्धती आणि सगळे ज्या काही नियमावली होत्या, त्यामुळे तिच्या मनातली जी ही वासना आहे, ती अतृप्त राहते. त्यामुळे ती जाणाऱ्या येणाऱ्या पुरुषांकडं, परपुरुषांकडं त्या भावनेनं, कामवासनेनं पाहत असते. आता हे तिच्या मनात हे सगळं पाप चालू आहे. दाखवताना ते नक्की दाखवत असते, की विधवा पण आहे आणि मलाही दुःख आहे. पण मनामधली ही जी वासना आहे, ही वासना काही त्या ठिकाणी पूर्ण झालेली नसते आणि शेवटी पाप आहे ते किती दिवस लपून राहणार आहे. त्यामुळे यथावकाश ते सगळ्यांना कळतं, की हिच्या मनामध्ये पाप आहे. ही परपुरुषाकडे अ, वाईट नजरेने पाहते किंवा वासनापूर्वक नजरेने ती पाहते त्यांच्याकडे आणि मग तिच्या आई-वडिलांनाही त्याचं दुःख होतं. आणि अशा प्रकारे मग ते आई-वडील जे आहेत
ते त्या मुलीला काय म्हणे आपण घरातनं काढून देतात आणि मग ती यथावकाश घराच्या बाहेर पडते. पण तिच्या मनातली जी वासना आहे, ती वासना काही ती जायला तयार होत नाही आणि असंच फिरत असताना या वासनेच्या, या इच्छेच्या, की कोणीतरी असा मला चांगला पुरुष भेटावा, ज्याच्यासोबत मला संग करता येईल, संसार थाटता येईल वगैरे, वगैरे. तर ह्या ज्या कामवासनेने ती ग्रासलेली असते. असंच एका गावामध्ये एका वाण्याशी तिचं तिचं मन येतं. तिच्यासोबत ती संबंध निर्माण करते आणि त्याच्याशी लग्न करते आणि त्या वाण्याच्या घरी जे आहे त्याचं वातावरण मांसाहार करणं, दारू प्राशन करणं असं सगळे चैनीचं वातावरण असतं. ही ब्राह्मण कुलातली. त्यामुळे हिचा कुलभ्रष्ट होतो आणि हळू तिला त्या सगळ्या गोष्टींची चटक लागते. दारू आणि मांसाहार या सगळ्या गोष्टींची. तर एके दिवशी त्या दारूच्याच ग्लानीमध्ये असताना तिचे पती जो असतो तो बाहेर कामासाठी गेलेला असतो आणि घरी ती दारूच्या नशेमध्ये असते आणि मांसभक्षण करावं याच्यासाठी ती त्या दारूच्या नशेमध्ये मेंढी समजून किंवा शेळी समजून, बकरा समजून गाईच्या वासराला घेऊन येते. तिला नशेमध्ये असल्यामुळे तिला काही कळत नाही, की आपण काय करतोय आणि ती त्या गाईच्या वासराला घेऊन येते आणि त्या वासराचं मुंडकं उडवते आणि ते मुंडकं जे आहे ते वरती छताला बांधून ठेवते, की दुसऱ्या दिवशी आपण खाऊया आणि बाकीचं जे मांस आहे ते ती त्याचं भक्षण करते आणि त्या नशेमध्येच असते आणि थोड्या वेळाने मग वासराला जे आहे ते आपण गोठ्यामध्ये घेऊन जावं म्हणून ती वासराकडे येते आणि बघते तर तिथे तिला तो बकरा दिसतो आणि मग ती भानावर येते, की "अरे काय झालं?" आणि मग माझी हे वासरू कुठे गेलं? आणि मग तिला कळतं, की आपण त्या ग्लानीमध्ये असताना बकरा समजून गाईलाच मारलेलं आहे, वासराला मारलेलं आहे. आता तिला प्रश्न पडतो, की आता हे जर नवऱ्याला कळलं, लोकांमध्ये कळलं तर किती नावं ठेवतील आणि बऱ्याच काही गोष्टी घडतील. म्हणून मग ती काय करते, की ते जे वासराचं मुंडकं जे असतं ते जमिनीमध्ये खड्डा करते आणि त्या खड्ड्यामध्ये ते पुरून टाकते आणि सगळीकडं म्हणजे गावामध्ये जे आहे ती बोंबाबोंब करायला सुरुवात होते, की इथं वाघ आला होता आणि वाघाने माझं वासरू मारलं आणि असं केलं आणि तसं केलं. असं म्हणून तो सगळा तिचा कार्यभाग होतो आणि ह्याच्यामध्ये मग नंतर पुढे तिचा यथावकाश मृत्यू झाल्यानंतर हे जे गोहत्येचं पाप तिला माथी लागलंय, त्याच्यामुळे तिला मृत्यूनंतर नरक यातना भोगाव्या लागतात. प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. कारण आधीच एकतर मनामधली असली वासना, त्यानंतर गोहत्या आणि कुळभ्रंश झालेला अशा बऱ्याच गोष्टी झाल्यामुळे तिला नरक यातना, परमेश्वराचं जे शिक्षा आहे ती प्रचंड भयानक असते. आणि अशा सगळ्या नरक यातना भोगल्यानंतर जे काही पूर्वाश्रमीचं थोडंसं पुण्य होतं, तर त्या पुण्याच्या बळावरती तिला पुन्हा मनुष्य जन्माची प्राप्ती होते. पण तो मनुष्य जन्म जो आहे, तो असा जन्म मिळतो, की सदा तिला तो मनुष्य जन्म जो मिळतो ती जन्माने आंधळी असते, पांगळी असते. त्यामुळे आई-वडील तिचे अगदी शेवटी आई-वडिलांना काळजी आहे. जरी कसाही मुलगा असला तरी ते आपले बिचारे तिची काळजी घेतात. पण तिला खायला शिळं अन्न मिळतं, खायला व्यवस्थित मिळत नाही. कोणी तिला म्हणजे सतत तिची समाजामध्ये हेटाळणी होते. जसं आपण बघतो, की साधारणतः अशी जी भिकारी अवस्थेमधली जी लोकं असतात त्यांची किती हेटाळणी करतो. त्यावेळेला तर लोकं दगडं मारायचे किंवा अशा बऱ्याच गोष्टी तिला त्रास सहन करायला लागतात. पण आई-वडील जे होते ते प्रेमापोटी तिचा सांभाळ करायचे. पण त्यांना जेवढं शक्य होतं त्यांनी केलं. यथावकाश आई-वडीलही मृत्युमुखी पावतात. आता ही एकटीच राहते. ना दिसतंय डोळ्यांनी ना काही करता येतंय. त्यामुळे खाण्यासाठी आपली भटकत राहते. कोणी देतंय खायला, कोणी नाही देते. असं करत तिचं जीवन चाललेलं असतं. अशा वेळेला नेमकी महाशिवरात्रीची यात्रा गोकर्ण तीर्थक्षेत्री भरणार असते आणि म्हणून सगळ्या गावातनं जी लोकं आहेत ती त्या गोकर्ण महाबळेश्वराकडं जायला निघतात. गावातली वेगवेगळी मंडळी. तर ही बिचारी आपल्या फक्त कानांवरती जे आवाज पडतो त्यानुसार लोकांच्या मागे जात असते. तिला माहीत नाही आपण कुठे चाललोय, कशासाठी चाललोय. तिला फक्त माहिती आहे आपल्याला 2 घास अन्न मिळावं. तेवढ्यासाठी ती आपली जात असते यात्रेमध्ये लोकांच्या मागे लागून, हाताला स्पर्श करून, मला काहीतरी खायला द्या, असं करून ती आपली उदरनिर्वाह करत असते. आणि गोकर्ण महाबळेश्वरच्या ठिकाणी ती पोहोचते. यात्रा प्रचंड असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं पूजा, उपासना, दानधर्म, अन्नदान अशा पद्धतीनं प्रत्येक जण आपापली सेवा करत असतो. ही बिचारी आपली प्रत्येकाकडे भीक मागून आपलं खायला मिळतंय का नाही बघत असते. पण नेमका तो शिवरात्रीचा दिवस आहे आणि त्या दिवशी कोणीही तिला खायला देत नाही, कोणीही भीक घालत नाही. त्यामुळे दिवसभर ती आपली उपाशी असते आणि हा शिवरात्रीचा उपवास नकळतपणे तिच्या हातून घडतो आणि नंतर ती थकते, भागते, बिचारी आपली सगळ्यांकडं खायला देण्यासाठी हात पसरत असते.
ते एक माणूस जो आहे तो त्याच्या हातातलं जे बेलपत्र आहे, ते बेलपत्र तिच्या हातात टाकतो. तर तिला वाटतं कोणीतरी खायला दिलंय म्हणून ती आपली तोंडापाशी नेते, पण तो वास येता क्षणी तिला कळतं, की हे काही खाण्याची गोष्ट नाहीये आणि म्हणून ती रागाने जसं ही लोकं आपल्याला माहिती आहे आपण कशा पद्धतीने शिव्या घालतील या वाईट साईड बोलतात, की "काय अशी चेष्टा करताय का?" वगैरे. असं म्हणून ती रागाने त्या व्यक्तीच्या विषयी राग व्यक्त करून ते बेलपत्र फेकून देते. तर ते फेकता येतं नेमकं त्या शिवलिंगावरती पडतं. त्याचा महिमा आपण गोकर्णाचा जो महिमा जर अध्यायात बघितला, तर त्याच्यात लिहिलंय कितीतरी अगणित शिवलिंग जी आहेत अदृश्य रूपामध्ये, ही या गोकर्णाच्या तीर्थक्षेत्रामध्ये आहेत. तर असंच ते बेलपत्र एका शिवलिंगावरती पडतं. शिवरात्री, त्यामध्ये घडलेला उपवास आणि त्यामध्ये हे बेलपत्र शिवलिंगावरती पडणं, असा सगळा भाग होतो. ती बिचारी थकते, आता काहीच मला खायला नाही, असे म्हणून ती एका ठिकाणी झाडाखाली जाऊन झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगामध्ये अजिबात त्राण नाही. आदल्या दिवशी झालेला उपवास याच्यामुळे तिचा मृत्यू ओढवतो आणि त्या ठिकाणी ते गौतम ऋषी जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते हे सगळं बघत असतात, की एक चांडाळ योनीतली म्हणजे भिकारी अवस्थेतली जी व्यक्ती आहे ती त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी तिचा त्या झाडाच्या इथं मृत्यू झालाय. आता हा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी शिवाचे दूत येतात आणि तिला ते घेऊन जात असतात. तर गौतम ऋषींना प्रश्न पडतो, की ही एवढी पापी व्यक्ती आहे आणि हिला घ्यायला शंकराचे दूत का आलेत? आणि मग त्यावेळेला शंकराचे दूत सांगतात, की हिच्याकडनं हे जे पुण्य घडलंय, की गोकर्ण महाबळ क्षेत्री येऊन शिवरात्रीच्या दिवशी उपवास घडला आणि बेलपत्र जे आहे ते अनाहूतपणे त्या शिवलिंगावरती पडलं. एवढ्या तिच्या कृतीमुळं किंवा नकळतपणे घडलेल्या गोष्टींमुळं हे भगवान शंकर जे आहेत, हे गोकर्ण महाबळेश्वर मधले अतिशय कोमल हृदयाचे आहेत आणि ह्याच्यावरती प्रसन्न होऊन तिला त्याचा जे काही पाप होतं ते त्यांनी नष्ट केलं आणि आता आम्ही हिला स्वर्गात नेण्यासाठी आलेलो आहोत. असं गोकर्ण महाबळेश्वरचं पुण्य किंवा महिमा जो आहे, तो गौतम ऋषी जे आहेत ते राजा कल्मषपादला जे आहे ते कथन करतात आणि ते ऐकल्यानंतर राजा जो आहे, तो त्या ऋषींचं गुणगान गातो, की तुमच्यामुळे मला हे कळलं. आता मीही त्या ठिकाणी जाईन आणि माझं पाप जे आहे, ते त्या ठिकाणी धुवून निघेल. परिसोनी गौतमाचे वचन, राजा मनी दृढ संतोषन, त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण, पापा वेगळा झाला तो. त्यामुळे तो त्वरित त्या ठिकाणी गोकर्ण महाबळ क्षेत्री गेला. त्याचं पापही त्या ठिकाणी नष्ट झालं. ज्या ब्रह्महत्येचा दोष त्याला लागला, तर त्या दोषातून तो त्या ठिकाणी मुक्त झाला. ऐसे पुण्य पावन स्थान, म्हणूनही राहिले श्रीपाद आपण, सिद्ध म्हणे ऐक कथन, नामधारक एक चित्ते. तर अशा प्रकारे ह्या गोकर्ण महाबळेश्वरचं कथन जे आहे, ते ह्या 7व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. आता हा 7वा अध्याय आपल्यासाठी किती महत्वाचा आहे? आज खरं तर वेळ कमी पडेल, पण अगदी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. पण हे अत्यंत आपल्यासाठी महत्त्वाचा असलेला हा अध्याय आहे आणि त्यासाठी आपण हा लक्ष देऊन पुढे ऐकावा, अशी सगळ्यांना मी विनंती करतो. पहिली गोष्ट जर आपण पाहिली, पहिला राजा जो आहे, जो इक्ष्वाकू कुळामधील जो राजा आहे, त्या राजाची जी आपण गोष्ट पाहिली, तर एक गोष्ट आपल्याला जाणवेल, की आपल्याला जे काही मिळालेलं आहे, हे देवाच्या कृपेने मिळालेलं आहे. त्याचा गर्व करून आपण जर चुकीच्या गोष्टी केल्या, तर त्याची शिक्षा आपल्याला मोठी मिळणार आहे. ह्या राजाला त्याच्या पूर्वकर्माने इक्ष्वाकूसारखा अ, कुळ मिळालं. त्याच्यामध्ये त्याला बाहुबळ मिळालं, विद्या मिळाली, ज्ञान मिळालं, धन मिळालं, सगळं काही त्याला मिळालं. आणि हे सगळं असताना तो जो शिकारीला गेला, त्या शिकारीला गेल्यानंतर जे काही निष्पाप जीव आहेत, त्यांची विनाकारण हत्या केली. म्हणून त्याच्यातला जो शब्द आहे, की "विनोदी निघाला पारधी." तो काहीतरी मजा करायची, टाईमपास करायचा म्हणून तो शिकारीसाठी गेलेला. त्याची गरज नाहीये. त्याची भूक नाहीये. विनोद करण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी म्हणून तो शिकारीसाठी गेलाय, की त्याला आवड आहे, छंद आहे. आणि त्या छंदापोटी, ह्या छंदापोटी काय करतोय, ते जे निष्पाप जीव आहेत, मुके प्राणी आहेत, त्यांची हत्या करतोय. आणि त्या हत्या करण्यासाठी तो तिथं गेलेला आहे. आणि तिथं गेल्यानंतर त्या राक्षसाचा त्यांनी संहार केलेला आहे. ह्या पापाचं जे फळ आहे, आपल्या आयुष्यात आपल्यालाही असंच होतं, की माझ्या आयुष्यात हे दुःख का आलंय? ही माणसं मला अशी का भेटलेली आहेत? असे आपल्याला अनेक प्रश्न पडतात. मग माझा घरातली व्यक्ती असो, एखादा म्हणजे कायम आपल्यावरती खुन्नस धरूनच एखादा व्यक्ती असतो, अशी एखादी व्यक्ती असते. समाजातली एखादी व्यक्ती असते किंवा आपण सगळ्यांचं चांगलं करतो, पण माझ्याच बाबतीत वाईट का होतं? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि हा अध्याय 7वा जो आहे, तो आपल्याला असं शिकवतो, हे सगळं आपल्याच कर्माचं फळ आहे.
कारण त्या राजाने त्या राक्षसाला जे मारलंय, त्या राक्षसाचा भाऊ तिथे आहे. राजाला हे माहीत नाही, की हाच भाऊ आपल्यासोबत माणूस म्हणून आपला विश्वास संपादन केलेला आहे. आणि हा जो भाऊ आहे त्याने विश्वास संपादन करून राजाला कशी शिक्षा होईल यासाठी तो प्रयत्नशील आहे. अर्थात हे काही लगेच झालेलं नसणार आहे. तेवढा विश्वास संपादन करून राजाच्या स्वयंपाकघरात जाण्यापर्यंत काही कालावधी नक्कीच गेला असेल. पण त्यांनी एवढा विश्वास संपादन केला राजाचा आणि राजाचा विश्वास संपादन केल्यानंतर जेव्हा त्याला योग्य संधी मिळाली, की इथं याचा बदला घेता येईल, त्या क्षणी त्याने काय केलं, त्या ऋषीमुनींसमोर ते मांसाहार ठेवला. त्यामुळे राजा असं म्हणतोय, की माझी खरं तर काहीच चूक नाही आणि तरी सुद्धा तुम्ही मला शाप देताय. हे तोच व्यक्ती म्हणेल जो अज्ञानी आहे. कारण त्याला माहिती नाही आपण मागे काय केलंय. हे सगळं तर क्रूर कृत्याची सुरुवात त्याच्यामुळेच झाली. जर तो त्या टाईमपास करण्यासाठी शिकारीला गेलाच नसता, त्या राक्षसाला विनाकारण मारलं नसतं, तर त्या राक्षसाचा भाऊ याला कशाला त्रास द्यायला असता. पण ते जे काही निष्पाप जीवांची त्यांनी हत्या केली, शेवटी ईश्वराकडे न्याय आहे. ईश्वर निष्ठुर आहे, कठोर आहे. तो अजिबात दयामाया दाखवायला येत नाही. तुम्ही केलंय, तुम्हाला तुमचं पाप भोगावंच लागेल. त्यामुळे त्या निष्पाप जीवांची केलेली हत्या, त्याचं फलस्वरूप तो व्यक्ती त्याच्यासोबत येतोय आणि ते झाल्यानंतर राजाला शाप मिळाला. शाप मिळाल्यानंतर 12 वर्ष जे आहे ते त्याला ब्रह्मराक्षसाचं पद मिळालं. इथे आणखीन एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. जीवनामध्ये आपली जोडीदार किंवा आपला जोडीदार जो आहे तो किती महत्वाचा असतो आणि असायला हवा, की ज्यावेळेला राजा क्रोधात आहे, प्रचंड राग आलेला आहे ऋषींवरती, की माझं काहीही चूक नसताना तुम्ही मला शाप दिला आहे आणि म्हणून राजा चिडून गुरूंना शाप लावण्यासाठी तयार किंवा शाप देण्यासाठी तयार होतो. त्यावेळेला विवेकी पत्नी लाभणं, योग्य वेळेला पत्नीचा सल्ला आपल्याला दुष्कर्मातून वाचवतो, हे आपल्याला अध्याय सांगतो. त्यामुळे हा संसार जो आहे, तो एकट्याच्या जीवावर चालत नाही, एकट्याच्या विचारांनी चालता येत नाही. योग्य वेळेला जोडीदाराची साथ किंवा जोडीदाराचा सल्ला सुद्धा तितकाच महत्वाचा राहतो. आणि गुरुचरित्रामध्ये 2 का 3च वेळेला असे संदर्भ आहेत, जिथं पत्नीच्या सल्ल्याने पतीचं रक्षण झालंय. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. योग्य वेळेला दिलेला पत्नीचा सल्ला सुद्धा आपल्याला तारून नेतो आणि त्या पत्नीने त्याला सांगितलं, की गुरूंना जर दोष लावला, तर हे आपला दोष जो आहे, हा खूप मोठा ठरेल. त्यामुळे तुम्ही गुरूंना शाप देऊ नका. जर त्या ठिकाणी राजाने जर गुरूंना शाप दिला असता, तर किती मोठं पातक लागलं असतं. म्हणजे ब्रह्मराक्षसाची तर योनी मिळालेलीच आहे. पण मग गुरूंना शाप दिला म्हणून आणखीन त्याच्यामध्ये दुप्पट त्रास झाला असता. तर त्या पत्नीच्या सल्ल्यामुळे तो गुरूंना शाप देत नाही आणि म्हणून त्यातनं त्याला उशापही मिळतो, की 12 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला ही मूळ रूप जे आहे, ते तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे एक गोष्ट आपण ह्यातनं शिकायची आहे, की ज्यावेळेला आपल्याला राग येतो, त्यावेळेला आपली विचारशक्ती थंडावते. म्हणून रागामध्ये कृती करणं कमी केलं पाहिजे किंवा बंद करता आलं तर प्रयत्न करायला पाहिजे. कारण ज्यावेळेला क्रोधाविष्ट होतो आपण, प्रचंड राग येतो. त्या रागाच्या भरात आपण काय बोलू हे आपल्यालाही कळत नाही. पण त्याचं नंतर हे सगळं रेकॉर्डिंग होत असतं. सर्वाधी साक्षीभूतम. सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग चालू असतं. मग ज्यावेळेला आपल्याला शिक्षा द्यायची वेळ येते, आपण म्हणतो देवाला, "महाराज, हे माझ्या नशिबात का असं घडतंय? मी एवढी सेवा करते तरी सुद्धा माझ्या बाबतीत एवढं वाईट का घडतंय?" जर महाराजांनी आपल्याला रेकॉर्डिंग ऐकवलं तर? तुम्ही काय-काय केलंय ते ऐका, ते बघा. म्हणजे तुम्हाला कळेल, की मी काहीच केलेलं नाही. तुम्हीच तुमच्या कर्माने हे भोगत आहात. म्हणून ज्या वेळेला राग येईल, त्यावेळेला स्वतःला शांत करण्याकडे आपण कल असला पाहिजे. आणि मग त्या पत्नीच्या सल्ल्याने तो काही ऋषींना शाप देत नाही. आणि मग त्याला उशापही मिळतो. परंतु ज्यावेळेला ब्रह्मराक्षसाची योनी प्राप्त होते, ज्यावेळेला माणूस चेंज होतो, एखादा इन्सिडेंट आयुष्यामध्ये घडतो, त्यावेळेला तो मूळ रूपात राहत नाही. त्यामुळे तो ब्रह्मराक्षस जरी तो राजा असला, विवेक असला, ज्ञानी असला, त्याला हिस्ट्री माहिती असली, तरी सुद्धा ज्यावेळेला ती ब्राह्मण पत्नी जी आहे, ती त्याला गयावया करत असते, की तुम्ही यांना मारू नका. मी एकटी कशी काय जीवन जगेल? तुम्ही यांच्यावरती दयामाया दाखवा. त्यावेळेला कुठल्याही प्रकारे खरं तर त्या ब्राह्मणाला नसतं मारलं तरी कदाचित त्याचं चाललं असतं. परंतु विवेक ज्या ठिकाणी गहाण पडला जातो, गहाण ठेवला जातो, त्यावेळेला माणूस विचारशून्य होऊन जातो. त्याला कळत नाही आता काय योग्य आणि काय अयोग्य आहे आणि कुठलीही कृती करून बसतो. तसंच त्या ब्रह्मराक्षसाच्या रूपात असलेल्या त्या मित्ररस राजा जो आहे, त्या मित्रसह राजाने त्या ब्राह्मणाला मारून टाकलं. म्हणजे आधीच एक शिक्षा भोगत होतो. ज्यावेळेला रागात आपण एखादी कृती करतो ना, पहिलं पाप निर्माण होतं आणि ह्या पापातनं पुढचं पाप, ह्या पापातनं पुढचं पाप अशी शृंखलाच सुरू होते आणि आपल्याला कळत नाही, की ही शृंखला कधी सुरू झाली, साखळी कशी तयार झाली. आपण बसतो विचार करत,
की तेवढं राग संपला, पुढच्या काही मिनिटामध्ये तो शांतही होणार आहे. पण त्या रागाने जी काही कृती घडलेली, जी ॲक्शन ऑलरेडी झालेली आहे, त्याची रिएक्शन कधी ना कधीतरी आपल्या आयुष्यात पुन्हा भोगायला लागणार आहे. ती रिएक्शन पुन्हा जेव्हा आपल्या आयुष्यात घडते, आपण पुन्हा ॲक्शन करतो. उदाहरण, आपण ज्यावेळेला एखाद्याला कोणाला तरी रागामध्ये सपोज आपण असं धरूया, की आपण एखाद्या रस्त्याने चाललोय आणि एक तिथनं कुत्रा किंवा एखादा प्राणी तिथनं चाललाय. आपल्याला काही काम नाहीये. आपण रिकामटेकडे म्हणून मुद्दामून त्याला त्रास द्यायचा, गंमत बघायची. कारण आपल्याकडे ताकद आहे ना. म्हणून त्या कुत्र्याला मुद्दामून दगड मारला. कुत्रं बिचारं मूक प्राणी आहे. तो काही आपल्याला बोलायला येणार नाही. फार तर 2-4 वेळा भुंकेल. पण आपण शक्तिशाली, आपण थोडा आणखीन त्याच्यावर हातवारे करू. आपण त्या ठिकाणावरून पास होऊ. ॲक्शन झाली. आता रिएक्शन घडणार आहे. तो मुका प्राणी जो आहे, तो मुका प्राणी तिथं काही आपल्याला रिएक्शन दाखवत नाही. पण त्या मुक्या प्राण्याचा जो आत्मा आहे, तो मात्र दुखावला गेलाय. त्याच्या आत्म्याने मनामध्ये जर काही म्हटलं असेल, की "तू मला असा त्रास दिला ना, तुला पण कोणतरी ओरडावं." असं त्या कदाचित मुक्या प्राण्याच्या आत्म्याने जर म्हटलं असेल, तर पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या काही तासांमध्ये आपण अशा ठिकाणी कुठल्यातरी व्यक्तीला भेटतो. आपली गाडी जी आहे ती कोणाला तरी जाऊन धडकते. आपल्या गाडीला येऊन कोणतरी धडकतं. काहीही घडतं आणि तो व्यक्ती विनाकारण आपल्याशी वाद घालतो. आता हे वाद घातलाय ही रिएक्शन आहे. जी आपण कुत्र्याशी केलेली कृती आहे त्याची रिएक्शन म्हणून तो व्यक्ती आपल्याला वाद घालतोय. पण तो वाद घालतोय मग मी का शांत राहू? म्हणून मी पुन्हा ॲक्शन करतो आणि पुन्हा परत त्याच्यावरची वादावादी करतो. पुन्हा त्या वादावादीमध्ये कदाचित आपण जास्ती पॉवरफुल असू तर आपण कदाचित त्याच्यावरती विजय प्राप्त करू. पण तो जो हारलेला आहे तो काही शांत बसणार आहे का? तो मनातून तर हे बोलणारच आहे, की ठीक आहे मी कमजोर आहे तुझ्यापेक्षा म्हणून तू मला मारलंस किंवा मला हे केलंस. पण तुझं पण असंच वाईट होऊ दे. आपण नाही का एखादी जोरदार गाडी जर आपल्या शेजारनं गेली, काय जोरात गाडी चालवतोय याचा ॲक्सिडेंटच होणार आहे वाटतं. हे जे मनातून बोलतो, ही झाली ॲक्शन. आता ही जी ॲक्शन आहे ती त्याच्यापर्यंतच पोहोचणार आहे का? नाही. पण सृष्टीमध्ये तुमचं ह्याचं इम्प्रेशन पडलेलं आहे. आणि सृष्टी काय करते तुम्हाला बाउन्स बॅक परत रिटर्न देते. पण निसर्गाचा नियम आपल्याला जो न्यूटननी सांगितला काय आहे? प्रत्येक कृतीला जी क्रिया घडते त्याला प्रतिक्रिया ही ठरलेली असते, इक्वल आणि अपोझिट. सेम असते. तुम्ही जेवढ्या तीव्रतेने ती गोष्ट करणार, तेवढ्याच तीव्रतेने ती तुमच्यावरती रिव्हर्स येणार आहे. मग तुम्ही त्या व्यक्तीला त्रास दिला, तो व्यक्ती हारला, पण त्या व्यक्तीने पुन्हा मनातनं दिलं. पुन्हा तुम्हाला कधीतरी अशा एखाद्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे, जो तुमच्यासाठी अनपेक्षित आहे. अशी साखळी वाढत राहणार आहे. मग जर ही साखळी तोडायची असेल, तर एकदा आपल्याला क्षमा करायला हवी किंवा क्षमा आपण मागायला हवी, की "ठीक आहे बाबा, सॉरी, माझं चुकलं." असं ज्यावेळेला म्हणू, त्यावेळेला तो जो समोरचा आत्मा आहे, ती चेन तुटली जाते आणि चेन तुटली, की मग पुढची माणसं तुम्हाला चांगली भेटत जाते. पण आपण तसं करत नाही, कारण आपला विवेक काही जागृत नसतो. आपण म्हणतो, "त्याने ॲक्शन केली म्हणून मी रिएक्शन देणार आहे." त्याने ॲक्शन नसते केलेली. आपण कुठेतरी बॅक हिस्ट्रीमध्ये ॲक्शन केलेली असते, त्याची रिएक्शन आपल्याला भोगावी लागते. म्हणून आपल्याकडे जे काही सामर्थ्य असेल, मग ते ज्ञानाचं सामर्थ्य असेल, धनाचं सामर्थ्य असेल, शारीरिक सामर्थ्य असेल, कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य असेल, या सामर्थ्याचा जर गैरवापर केला, तर त्याची रिएक्शन तुम्हाला 100% भोगावी लागणार आहे. आणि जो चक्रवर्ती सम्राट राजा आहे, त्या रिएक्शनच्या परिणामी त्याला ब्रह्मराक्षसाची योनी प्राप्त झाली. किती वाईट आहे. आता ही ब्रह्मराक्षसाची योनी प्राप्त होऊन पुन्हा त्याला त्या ब्राह्मण पत्नीचाही रोष ओढवून घ्यावा लागला. त्याचा शाप भोगावा लागला आणि आता दारोदार भटकतोय, की मी ह्या शापातनं कसा मुक्त होऊ? म्हणून नियतीचा जो फास आहे, तो अत्यंत घातक असतो. म्हणून नियतीशी पंगा घ्यायचा विचार करू नका. आज तुमच्याकडे सगळं आहे, तुम्ही सगळं करू शकाल. पण नियतीच्या ह्याला काम करायला लागते ना, त्याच्या रिएक्शन यायला लागतात. त्यावेळेला ती काय म्हणूया आपण आपल्याला शब्द सुटणार नाही एवढी आपल्याला गयावया करण्यासाठी सुद्धा आपल्याला ती ठेवत नाही. इतके तिचे फास हे आवळून टाकते. म्हणून ॲक्शन करताना हजार वेळा विचार करा. आपण जी कृती करतोय ती खरंच करणं योग्य आहे का? हे केल्याने समोरच्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही का? किंवा अनावश्यक दुःख, कारण नसताना आपण कोणाला त्रास देतोय का? या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि मग तो जो राजा आहे त्याला आता पुन्हा तो शाप मिळालाय, की त्याला संसार सुख काही भोगायला मिळणार नाही. आणि म्हणून तो आता पुन्हा दारोदारी भटकतोय. आणि मग त्या गौतम ऋषींची भेट होते आणि गौतम ऋषी जे आहेत त्या गोकर्ण तीर्थक्षेत्राचं महात्म्य आपल्याला सांगतायत. हा 7वा अध्याय आपल्याला महाराज सांगू पाहतायत, की आपण जे दरवेळेला म्हणतोय, की अंतर्मुख व्हा. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींकडे लक्षपूर्वक जर आपण नजर केली, तर आपल्याला समजेल, की आपण सुद्धा कुठे ना कुठेतरी चुकत गेलोय. म्हणून आपल्या आयुष्यात ह्या अशा काही घटना घडतायत आणि ह्या चुकांकडे लक्ष द्या, जेणेकरून पुढची ॲक्शन घडणार नाही. मग आता तो गौतम ऋषींना राजा जेव्हा भेटतोय, तेव्हा गौतम ऋषी जी गोष्ट सांगतायत, ती पुन्हा याच सायकल मधली आहे.
की ती एक सुंदर मुलगी आहे, रूपाने देखणी आहे, सर्व तिला व्यवस्थित तिच्याकडे आहे. पुन्हा पूर्वजन्माच्या ज्या काही तुमच्या चांगल्या पुण्याईच्या गोष्टी असतील, त्या पुण्याईनं तुम्हाला हे सगळं मिळालंय. आज तुमच्याकडे रूप असेल, आज तुमच्याकडं संपत्ती असेल, आज तुमच्याकडे ऐश्वर्य असेल, तुमचं समाजात स्थान असेल, जे काही तुमच्याकडे जे चांगलं आहे, हे सगळं तुमच्या आणि तुमच्या कुळातील पूर्वजांच्या पूर्वपुण्याईमुळे तुम्हाला मिळालेलं आहे. तसंच त्या मुलीलाही ते सौंदर्य मिळालं. पण ते सौंदर्य मिळाल्यानंतर तिचं त्या मुलाशी लग्न झालं, पण ते काही लग्न टिकलं नाही आणि तो मुलगा जो आहे तो तिचा मृत्युमुखी पडला. पण ती जी कामवासना आहे, ॲक्शन, ॲक्शन तशीच राहिली आणि त्या परपुरुषांकडे तिची जी त्या कामुक नजरेने तिच्या जी इच्छा आहे, ती इच्छा कशी तृप्त होईल म्हणून ती सतत प्रयत्न करत राहायची. आणि शेवटी हे पाप जे आहे ते सगळ्यांसमोर उघडं पडतं आणि मग सगळे जे लोकं आहेत, ती सगळी समाजात तिला समाजाच्या बाहेर काढून टाकतात. पण ही इच्छा अतृप्त आहे. इच्छा जर पूर्ण झाली नाही, तर हे सायकल कंप्लीट होत नाही आणि सायकल कंप्लीट झालं नाही, तर एंड होत नाही स्टोरीचा. आणि म्हणून ती जी मुलगी आहे, मग ती त्या वाण्याकडे जाते. मग तिथून तिचं गोहत्येचं तिला पाप लागतं आणि ते पापानंतर तिला मृत्यू आल्यानंतर नरक यातना भोगाव्या लागतात. ईश्वराचा न्याय अतिशय कठोर आहे. कारण नसताना मारलेलं ते वासरू आहे. गोहत्या हे सर्वात मोठं पाप मानलं जातं. ब्रह्महत्या हेही मोठं पाप मानलं जातं. म्हणून रावणाचा वध केल्यानंतर रामाने सुद्धा ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त घेतलेलं आहे. कारण रावण हा ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला मारल्याचं पाप जे आहे ते धुतलं जावं म्हणून रामाने सुद्धा प्रायश्चित्त घेतलेलं आहे. त्यामुळे हे ब्रह्महत्या असेल, गोहत्या असेल किंवा कुठल्याही जीवाला विनाकारण दिलेला त्रास असेल, या हत्येपासून प्रायश्चित्त हे घेणं आवश्यक आहे. पण ही बिचारी जी स्त्री होती, जिला पूर्वपुण्याईनं खरं तर सगळं चांगलं मिळालं होतं. या मनुष्य जन्मात येऊन चांगलं करता आलं असतं. परंतु इच्छा, इच्छा ही अधुरी राहिली, की ती इच्छा विवेकाला पुन्हा अंधारात घेऊन जाते आणि मग त्या नरक यातना भोगाव्या लागतात. नरक यातना इतक्या वाईट आहेत, कल्पना नका करू. उदाहरण सांगतो, की नरकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नरक आहेत. म्हणजे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. एकामध्ये गरम तेलामध्ये त्या आत्म्याला तळलं जातं. त्याची चामडी सोलवली जाते. त्याला विष्ठा खायला दिली जाते. अ, जे पू झालेला असतो, पस जी झालेला असतो, ती जी घाण आहे, ती खायला दिली जाते. अशा प्रकारे नाना तऱ्हेच्या वेदना ज्या आहेत, त्या आत्म्याला भोगायला लागतात. कारण तुला परमेश्वरी कृपेने प्राप्त झालेला हा मनुष्य देह, या मनुष्य देहामध्ये तुला परोपकार करायचा होता. पण हा परोपकार न करता तुझ्याकडनं ज्या काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुला ह्या यातना भोगाव्या लागतात. अत्यंत वाईट आहेत. म्हणजे अक्षरशः त्या आत्म्याला इतका त्रास होत असतो, परंतु देवाकडे गयावया चालत नाही. काहीही करा, कितीही करा, तुझी शिक्षा जी आहे ती ठरलेली भोगावीच लागते. आणि हे अशी अनेक शेकडो, हजारे वर्ष शिक्षा भोगल्यानंतर मग परमेश्वराची कृपा होते आणि पुन्हा त्या आत्म्याला जो आहे, तो मनुष्य देह प्राप्त होतो. पण हा जो मनुष्य देह आहे, हा पूर्व कर्मामध्ये जी केलेली पापं आहेत, या पापांमुळे जो प्राप्त झालाय, तो आंधळा, पांगळा, वैगुण्य घेऊन कुठल्यातरी एखाद्याला बुद्धीच कमी असते, एखाद्याला दृष्टीच नसते, एखाद्याला पायच नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचं वैगुण्य, कमतरता कुठलीही असू शकते. समाजामध्ये हेटाळणी होते, लोकं चांगली भेट नाही. वेगवेगळ्या प्रकारचे दुःख जे आहेत, ती त्या आत्म्याला भोगावी लागतात. आता ह्या आत्म्याला खरं तर ग्रेसमध्ये मिळालेला मनुष्य जन्म आहे. ईश्वराची कृपा झाली म्हणून त्याला मनुष्य जन्म मिळाले, पण पापं अजून संपलेली नाहीत आणि ती पापं संपवावी म्हणूनच मृत्यूलोक आहे. त्यामुळे मनुष्य जन्म ह्याचसाठी आहे, की इथं पापांचे जे आहे पाप संपवून आपल्याला अमरत्व किंवा परमेश्वरत्व प्राप्त होऊ शकतं. म्हणून देव जरी असला, आपण भागवत वाचलेलं आहे. देव जरी असला तरी देवाला पाप किंवा त्याचं जे काही भोग आहे ते संपवण्यासाठी मृत्यू लोकातच जन्माला घ्यावं लागतं. देव म्हणजे काय? ज्याचं पुण्य अधिक होतं त्याला देव मिळतो. जसं आपण बघितलं अनुसूया मातेचं जर पुण्य तेवढं वाढलं होतं, की तिला सुद्धा तिने जर कोणाला आशीर्वाद दिला, तर ते इंद्रपद मिळू शकतं. म्हणजे जो अधिक पुण्यवान होईल त्याला इंद्रपदी बसता येतं. पण इंद्राला सुद्धा मुक्ती जर मिळवायची असेल, तर पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. तसं ह्या ईश्वराच्या कृपेने ग्रेसवर ह्या स्त्रीला जो आहे, तिच्या आत्म्याला जो आहे, तो पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो. पण तो आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये आपण त्याला भिकारी असं म्हणू. त्यावेळेच्या भाषेमध्ये, पौराणिक भाषेमध्ये चांडाळ योनी असं त्याला वर्णन केलेलं आहे. तर ती त्या योनीमध्ये प्राप्त होते. भिकारीचं अंधत्व तिला जन्मापासून खायला मिळत नाही. शिळं पाकं खायला मिळतात. तिची दुर्व्यसना होते. सर्वत्र म्हणजे आता रूपही नाही, खायलाही नाही, फक्त आता जगायचंय. मरण येत नाही म्हणून जगायचंय. ही असते ईश्वराचा न्याय.
आणि असं करत करत मग ती तो सगळा त्रास सहन करत, पर्याय नाहीये दुसरा. लोक तिला टोमणे मारतायत, कोणी दगड मारतायत, कोणी चेष्टा करतायत. हे सगळं सहन करावं लागतं. काही करता येत नाही. कारण आपण दुर्बल असतो त्या ठिकाणी. आणि असं करत करत ती त्या गोकर्ण महाक्षेत्री जाते आणि तिथे त्या महाक्षेत्राचं महात्म्य आहे, की एवढं सगळं तिचं दुःख असून सुद्धा तो जो काही शिवरात्रीच्या दिवशी त्या गोकर्ण तीर्थक्षेत्री तिचा उपवास घडला, अनाहूतपणे तिच्याकडनं जे बेलपत्र टाकलं गेलं, त्यातनं त्या शंकराचं पूजन झालं. तिथे परमेश्वर प्रसन्न झाला. नकळतपणे घडलेलं आहे. त्या स्त्रीला काही माहीत नाही. पण ईश्वराची कृपा ही अशी असते. त्यामुळे ते बेलपत्र टाकणं, तिला उपवास घडणं हे सगळं ईश्वराचं नियोजन होतं, की कुठेतरी ह्या पापाचं आता शांत करायचं आहे, पाप संपवायची आहेत आणि म्हणून त्या निमित्ताने तो जो आत्मा आहे तो त्या गोकर्ण तीर्थक्षेत्रापर्यंत आणला गेला आणि मग तिथे मृत्यू झाल्यानंतर तिला शिवलोकामध्ये घेऊन जाण्यात आलं. हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे, की आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना प्रत्येक वेळेला लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण ॲक्शन करणार आहोत, त्या प्रत्येक ॲक्शनला निसर्गामधून रिॲक्शन मिळणार आहे. आज जे आपण काही भोगतो आहोत, ही मागे जे काही आपण ॲक्शन केलेले आहेत, त्याच्या रिॲक्शन्स आहेत. मग ज्या रिॲक्शन तुम्हाला आवडतायत, ते काम सत्कार्य सतत करत राहा. ज्या रिॲक्शन तुम्हाला आवडत नाहीत, लोकांनी तुम्हाला वाईट बोललेलं आवडत नाहीत, तुम्ही लोकांना वाईट बोलणं बंद करा. लोकांनी तुम्हाला मारणं किंवा आणखीन काही जे तुम्हाला वाईट वाटतंय, ते करू नये असं जे वाटतंय ते तुम्ही करू नका. कारण तुम्ही ॲक्शन केली. ते जे करणार आहेत, ते त्यांची तुम्ही केलेल्या ॲक्शनची रिॲक्शन मिळते. कुठल्याही निष्पाप जीवाला काही कारण नसताना मारण्याचं काही कारण नाही. त्या निष्पाप जीवाचा आत्मा सुद्धा आपल्याला त्रास देतो. म्हणून आपण जे म्हणतो, की स्वामी सेवेकरांनी शाकाहारी राहावं याचसाठी आहे. कारण ज्यावेळेला त्या निष्पाप जीवाला, मुक्या प्राण्याला मारलं जातं, त्या प्राण्याची इच्छा नाहीये मला मारायची. परंतु केवळ कोणाच्यातरी हव्यासापोटी, कोणाला तरी ते जिभेचे चोचले पुरवायचे आहेत म्हणून त्या प्राण्याला मारलं जातं. त्यामुळे आपण श्रीपाद चरित्र वाचलेलं आहे, की ज्यावेळेला तो प्राणी मरतो, त्यावेळेला तो आत्म्याला जो क्लेश होतो, त्या प्राण्याचं जे काही मांस आहे, ती जेवढी लोकं खाणार आहेत, 4 लोकं खातील, 5 लोकं खातील, एक ॲक्शनची ह्या 5 लोकांना रिॲक्शन भोगावे लागतात. जेवढे जण त्या जीवाचं मांस खाणार आहेत, त्या सगळ्यांना त्याच्या रिॲक्शन्स भोगाव्या लागतात. आणि ही सायकल अशीच चालू राहते. ह्याला जर कुठेतरी खंड पाडायचा असेल, तर आपण पहिलं सुरुवात जी आहे, ती शाकाहार बनण्यासाठी करायला पाहिजे, की माझ्यामुळे कोणा निष्पाप जीवाची हत्या होता कामा नये. तो जीव जरी आपल्याला दुर्बळ दिसत असला, एक साधी कोंबडी किंवा एखादा बकरा जो आहे, आपल्या मनुष्याच्या दृष्टीनं तो निर्बल आहे. माझ्याकडे ताकद आहे, मी त्याला मारू शकतो. पण तो जो आत्मा आहे, तो निर्बल नाहीये. त्याच्या त्याची जी ताकद आहे, ती प्रचंड मोठी आहे. आणि म्हणून असे जे काही निष्पाप आपल्यापेक्षा दुबळे लोकं असतील, तुम्ही श्रीमंत आहात, पण कोणी गरीब असू शकतं. त्यांची चेष्टा करू नका. त्यांचं गरिबत्व जे आहे ते त्यांच्या ॲक्शनमुळे. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला त्यांना काही मदत करता येत असेल तर जरूर करा. नसेल काहीच करू नका. शांत बसा. पण दूषणं देऊ नका. एखादा व्यंग कोणाला असेल, त्या व्यंगावरनं त्याला चिडवू नका. त्याचं जे व्यंग आहे ते त्याच्या कर्माने त्याला मिळाले, पण त्याला चिडवायचं नाही. उलट त्याला जर आपल्याला सत्कार्य काही करता आलं, मदत करता आली, तर मदतच करा. कारण ईश्वराचा न्याय असं सांगतो, जर तुमच्याकडे पैसा जास्ती आहे आणि त्या गरीबाकडे पैसा नाहीये, तर तुम्हाला जेवढं काही द्यावंसं वाटतंय, तेवढं देऊन तुम्ही त्याला मदत करू शकता. तुमची ड्युटी आहे. त्याचं तो पापाचं कर्म भोगताय. पण तुम्हाला जे ईश्वरी कृपेने मिळाले आहे, त्यातून थोडंसं तुम्ही त्याला देणं हे भाग आहे, हा परोपकार आहे. ही ॲक्शन जर तुमच्याकडनं घडली, तर तुम्हाला रिॲक्शनमध्ये उद्या तुमचंही आज तुम्ही पुण्याईमुळे हे सगळं ऐश्वर्य भोगताय. सुंदर शरीर आहे, छान पैसे आहेत तुमच्याकडे. पण जेव्हा हे पुण्य संपणार आहे आणि पापाचा फेरा सुरू होणार आहे, त्यावेळेला कदाचित तुम्हाला एखादा आजार निर्माण होईल. त्या आजारातनं तुमचं शरीर अगदी कमकुवत होऊन जाईल. अशा कमकुवत वेळेला जर तुम्ही शरीर सुंदर असताना, धडधाकट असताना जर परोपकार केला असेल, तर जेव्हा तुमचं शरीर खंगणार आहे, त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या रूपातून परमेश्वर तुमच्यापर्यंत मदत पोहोचवत राहील. पण तुम्ही शरीर धडधाकट असताना इतर ज्यांना दुर्बल लोकं आहेत त्यांना त्रास दिलेला असेल, तर तुम्ही ज्यावेळेला तुमच्या पापाचा फेरा सुरू होईल, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा अशीच लोकं भेटणार आहेत. आणि मग जे आपण म्हणतो ना, की उतार वयामध्ये आम्हाला असं का भोगावं लागतंय? आपणच केलेल्या कर्माची फळं आहेत. म्हणून अंतर्मुख होऊन विचार करा, की ज्यावेळेला आपल्याकडे सगळं काही होतं, त्यावेळेला आपण कसे वागलो आहोत. ज्यांच्याकडे आज आहे, त्यांनी विचार करा, की उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. आज मी अगदी तंदुरुस्त आहे, पण कदाचित उद्या माझ्या आयुष्यात काही घटना घडू शकते. माझ्यावरती कर्जबाजारीपणा होऊ शकतो. माझं एखादा आजार निर्माण होऊन, एखादा अपघात होऊन, काहीही होऊ शकतं.
त्यावेळेला माझ्या मदतीला महाराजांनी धावून यायचं असेल, तर आज महाराजांनी मला जे दिलंय त्याचा मला सत्कार्य करायला पाहिजे. म्हणून आपण जे म्हणतो, की अनाथाश्रमात मदत करा, वृद्धाश्रमात मदत करा. लोकांना ज्यांच्याकडे जे कमी आहे आणि तुमच्याकडे ते जास्ती आहे, तर त्यातलं तुम्हाला असं नाही सांगितलं तुमचा घास काढून त्याला द्या. तुमचं खाऊन झाल्यावर थोडंसं जे उरत असेल तेवढी तरी तुम्ही मदत करावी असं परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून हा जो अध्याय आहे, हा आपल्याला कर्माचा सिद्धांत सांगतो, की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण कारणीभूत आहोत. आज तुमच्याकडे चांगलं असेल, तुम्ही आज पुण्य भोगताय आणि म्हणून तुम्हाला सगळं सहज साध्य मिळतंय. उद्या ज्यावेळेला पाप भोगायची वेळ येईल, त्यावेळेला जर तुम्ही ह्या पुण्याच्या वेळेमध्ये जर चांगलं काम केलं नसेल, तर त्या पापाच्या वेळेला तुम्हाला कोणीही मदतीला येणार नाही. आणि मग ईश्वराचा न्याय कठोर का आहे? म्हणून त्याच्याकडे जर तुम्ही तक्रार घेऊन गेलात, तर ईश्वर तुमची तक्रार काही ऐकणार नाही. त्यामुळे या पद्धतीनं हा आपल्या अध्यायाकडे आपण कायमस्वरूपी लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरं एक महत्वाचं या अध्यायातनं आपल्याला शिकायला मिळायचंय. आपल्या आयुष्यात भेटलेली माणसं ही सुद्धा आपल्याच कर्माने जसं तो जो व्यक्ती आहे ज्याने मांसाहार त्या ऋषींना भाडला. हा व्यक्ती का राजाला भेटला? काही कारण आहे का? तर 100% कारण आहे. कारण त्यांनी त्या राक्षसाला मारलं. त्या राक्षसाचा तो भाऊ आहे आणि म्हणून तो राजाला भेटला, की त्याचा बदला घ्यायचा म्हणून. त्यामुळे आज जे काही आपल्याला त्रास होतोय, हे कुठे ना कुठेतरी त्या आत्म्याला आपण कुठल्यातरी जन्मांमध्ये त्रास दिलाय त्याचं फळ म्हणून आपल्याला आज हे भोगावं लागलं. सो सगळ्यात पहिलं म्हणून जे म्हटलं जातं, की क्षमा हा सगळ्यात मोठा गुण आहे, की माफ करा लोकांना. ठीक आहे, माझ्याकडनं चुका झाल्या असतील, ओके. मला माफ करा. क्षमा मागितल्याने कोणीही छोटा होत नाही. पण क्षमा मागितल्याने ॲक्शन आणि रिएक्शनचं सायकल जी आहे, चेन जी आहे, साखळी जी आहे, ते तुटते. आणि म्हणून आपण या अध्यायाकडे या दृष्टिकोनातून आपल्याला हा एक गोष्ट शिकायला मिळते. त्यानंतर मगाशी म्हणलं तसं, की ज्यावेळेला रागात असतो त्यावेळेला विचारपूर्वक गोष्टी करा. कृती जी आहे, रागाच्या भरात जर कृती केली तर त्याची रिएक्शन मोठी मिळणार आहे. आणि निसर्गाच्या नियमानुसारच निसर्ग काम करतो. एव्हरी ॲक्शन देअर इस अ रिएक्शन इक्वल अँड अपोझिट. तुमच्या प्रत्येक कृतीला तेवढीच मोठी प्रतिक्रिया जी आहे, ती तुम्हाला मिळणार आहे. अजिबात ग्रँटेड धरू नका देवाला, की मी कसंही वागलो तरी देव काही मला करणार नाही. मी महाराजांचा सेवेकरी आहे. मला कोण हात लावणार आहे? असं अजिबात महाराजांना ग्रँटेड धरू नका. महाराजांचा सेवेकरी आहात. तुमची जबाबदारी दुप्पट आहे इतरांपेक्षा. कारण ज्या वेळेला परमेश्वर तुमच्याकडे बघेल, त्या वेळेला तुम्हीच परमेश्वराला सांगताय, की "हे परमेश्वरा, मी दत्त महाराजांचा सेवेकरी." म्हणजे जर तुम्ही आधीच एवढा रेफरन्स देताय मोठा, म्हणल्यावर तुमच्या प्रत्येक हालचालीकडं जास्त डिटेलमध्ये पाहिलं जाणार आहे. त्यामुळे आणखीन काळजीपूर्वक स्वतःच्या कृतींकडे लक्ष द्या. मी महाराजांचा सेवेकरी, मी कसंही वागलो तरी महाराज मला तारणार आहेत. अशा भूमिकेत, अशा भ्रमात जर राहिलात, तर खूप मोठा भ्रमाचा भोपळा ज्या दिवशी आयुष्याचं चक्र फिरेल, त्यावेळेला तो भोपळा फुटलेला असेल, पण तोपर्यंत वेळ निघून गेली असेल. त्यामुळे महाराजांचे सेवेकरी आहोत, हे आपण पूर्वजन्मात जे काही पुण्याई केलेली आहे, आपल्या पूर्वजांनी जी काही पुण्याई केलेली आहे, त्या पुण्याईच्या जोरावरती आपण महाराजांचे सेवेकरी झालेलो आहोत. याचा गर्व बाळगून जर आपण दुरुत्तरे कोणाला केलं असेल, दुष्कृत्य करत असाल, लोकांना नावं ठेवत असाल, अगदी अनेक केंद्रांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडतात, सेवेकऱ्यांमध्ये ह्या गोष्टी घडतात, की एकमेकांविषयी गॉसिप करणं. समोर असताना त्याविषयी खूप छान-छान बोलायचं, माघारी त्याच्या खूप वाईट-वाईट बोलायचं. हे महाराजांना दिसत नसेल, या गोष्टी रेकॉर्ड होत नसतील, मग या सगळ्या ॲक्शनचे रिटर्न्स तर कधीतरी ना कधीतरी मिळणार आहेत. महाराज तर म्हणतील, "अरे, तू तर माझा सेवेकरी होता. तू चांगलं वागणं अपेक्षित होतं. पण तू तर कसं वागत होतास?" त्या व्यक्तीला कळत नव्हतं. पण मला तर सगळं कळत होतं. आणि या सगळ्या गोष्टींचे रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहेत. या जन्मात, पुढच्या जन्मात किंवा आणखीन पुढच्या जन्मात. ते आपल्याला माहीत नाही. तो परमेश्वराचा न्याय. म्हणून सदैव लक्षात ठेवा, महाराज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत. कोणाही विषयी, कोणाही तो सेवेकरी असो किंवा अन्य व्यक्ती, सामान्य व्यक्ती असो. कोणाही विषयी त्याच्या पाठमाघारी किंवा त्याच्या माघारी कधीही त्याच्याविषयी वाईट जे काही करायचं चांगलं चांगलं आहे, सगळ्यांचं चांगलं होतं. हे परमेश्वरा सगळ्यांचं चांगलं कर. ठीक आहे, त्यांनी मला त्रास दिला. ओके, धन्यवाद. महाराज तुम्ही बघून घ्या. चेन तोडायला शिका. सायकल ब्रेक नाही झाली, तर ही सायकल अशीच कंटिन्यू राहणार आहे. आणि म्हणून हा 7वा अध्याय आपल्याला तेच सांगतोय. ही सायकल थांबत नाही. आपल्याला आठवत नसतं, पण देवाला सगळं आठवत असतं. मी अनेकदा एक उदाहरण देतो, की आजकाल सगळेच सोशल मीडिया वापरतात. त्यामुळे त्यातल्या त्यात Facebook तर सगळेच जण वापरत असतील. तर Facebookवरती एक फंक्शन आहे किंवा फीचर आहे, की आपण जर एखाद्या वर्षभरापूर्वी, 2 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी एखादा फोटो, एखादी पोस्ट जर केली असेल,
तर ती त्या त्या डेटला पुन्हा एकदा येते, की तुम्ही या दिवशी अशी पोस्ट टाकली होती. मग आपल्याला आठवण येते, "अरे हां, आपण असं केलं होतं." मग आपण परत रिपोस्ट करतो. किंवा ह्या व्यक्तीशी तुमची फ्रेंडशिप इतकी जुनी आहे, असं म्हणून ते तुम्हाला एक रिमाइंडर पाठवतं. आपण विसरतो, सिस्टम नाही विसरत. आपण विसरलेलो असतो, आपण कोणाला काय बोललोय, त्याच्या पाठी काय त्याचे वाईट-वाईट उद्धार केलेला आहे, कोणाला काय बोललेलो असो, कोणाचं वाईट व्हावं म्हणून आपण काय-काय कृती केल्यात, आपण विसरलेलो असतो. सिस्टम विसरत नाही. सो प्रत्येक गोष्टीची रिएक्शन आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून ही रिएक्शन तोडायला शिका, तरच परमेश्वराची कृपा होणार. नुसतंच गोकर्ण तीर्थक्षेत्री गेले लगेच आता सगळी आमची पापं धुतली गेली असं होत नाही. गोकर्ण तीर्थक्षेत्री जाणं हे सुद्धा एक तर त्यासाठी परमेश्वरी कृपा पाहिजे. तिथं गेल्यानंतर देवाची कृपा व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला ती मुक्ती मिळणार आहे. अन्यथा कितीही तीर्थक्षेत्र करा. मग त्या राजाने तर त्याच्या अगोदर कितीतरी तीर्थक्षेत्र केली होती. नाही झालं. मधी आला गुरु. गौतम ऋषी गुरुच्या रूपात आले आणि गुरु ज्यावेळेला आदेश करतो एखाद्या गोष्टीचा, त्यावेळेला ती गोष्ट घडते. म्हणून आपण जे दरवेळेला म्हणतो, की जे काही आपल्याला गुरुमाऊली सेवा सांगतात, तीच सेवा आपण समोरच्याला सांगणं अपेक्षित आहे. कारण गुरुच्या मुखातून आलेलं जे काही वाक्य असतं, ते ब्रह्मवाक्याप्रमाणे असतं. त्याच्यामध्ये फेरफार करायचा नाही. पण अनेकदा आपण काय करतो, स्वतःचं त्यातलं प्रौढत्व म्हणजे आहे ते दाखवतो. माऊलींनी जर सांगितलं असेल ना, असं करा, की आपण त्याच्यात ॲडिशनल काहीतरी सांगून देतो. गुरुकृपेने जेव्हा गोष्ट घडते त्याच वेळेला ती शक्य होते. तुम्ही सांगितलं म्हणून ते सगळ्या तर त्या त्या राजाच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं, की एवढी तीर्थक्षेत्र करून या. तुमचं सगळं जे काही दोष आहे ते निघून जाईल. मग काशीपासून रामेश्वरपर्यंत सगळे तीर्थक्षेत्र करून झाली होती. कुठेच काही झालं नाही. ज्यावेळेला गुरु एखाद्या गोष्टींचा आदेश करतो, त्यावेळेला त्या गोष्टीला वजन येतं आणि म्हणून गुरुकृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आयुष्यात सगळं तुमच्याकडे असेल, पण जर गुरुकृपा नसेल म्हणून आपण त्या दिवशी शंकराचार्यांचं स्तोत्र बघितलं, की गुरुकृपा गुरूंच्या चरणी जर तुमचं मन एकरूप झालं नसेल, तर ततः किम, ततः किम, ततः किम काय उपयोग आहे त्या गोष्टींचा? त्यामुळे गुरु ज्यावेळेला सांगतो, त्यावेळेला ती गोष्ट त्वरित घडलेली असते आणि म्हणून गुरूंच्या चरणी एकनिष्ठ राहणं, जे आपल्याला गुरुमाऊली सांगतील ॲज इट इज करायचं. त्याच्यामध्ये एकही शब्दाचा फेरफार करायला जायचं नाही. बऱ्याच वेळेला काय होतं सेवेकरी आपण काय म्हणतो, की माऊलींनी सांगितली 11 माळी सेवा. मग एखादा नवखा सेवेकरी असतो तो म्हणतो, "मी 1 माळ केली तर चालेल का?" "बरं, बरं 1 माळ करा." कोणी सांगितलंय आपल्याला 1 माळ करायला सांगायला? आपण त्याला सांगायचं, "बाबा गुरूंनी सांगितलेले 11 माळी जप कर." आता तू किती करायचं तुझा प्रश्न आहे. तू आणि महाराज माझा काय संबंध आहे? मी एवढंच करू शकतो जेवढं महाराजांनी सांगितलंय मी जसंच्या तसं तुला सांगेन. त्याच्यामध्ये जे काही एक्सक्यूज घ्यायचे ते तू महाराजांना विचार, माऊलींना विचार. माऊलींनी तुला सांगितलं 1 माळ कर, तर 1 माळ कर. माझं काहीच म्हणणं नाही. गुरु आदेश हा प्रमाण मानला पाहिजे. गुरूंनी सांगितलं नारायण नागबळी फक्त दिंडोरी दरबारातच सांगितलं जाईल. आपण सांगायचं नाही. मग तुम्ही सांगितलेल्या नारायण नागबळीने त्या माणसाचं काम झालं नाही तर त्याची जबाबदारी तुमची. म्हणून गुरुवाक्याला सदैव प्रमाण मानायचं आहे. त्यामुळे आज आपल्याकडे जे आहे, आज आपल्या त्या मागच्या पुण्याईमुळे आहे. उद्या असंच असेल की नाही गॅरंटी देता येत नाही. म्हणून आज आहात, आज तुम्हाला जे काही सत्कार्य करता येईल, लोकांना मदत करता येईल, चांगलं बोलता येईल. ठीक आहे, ते त्यांच्या पापाने भुगतायत. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला काय ते करता येतं त्या व्यक्तीसाठी तेवढा विचार करा. आणि सरतेशेवटी अध्यायाच्या शेवटी आपण हे लक्षात घ्यायचं की ईश्वर दयाळू आहे. तो नक्की त्रास होतो सगळ्या तुमच्या कर्मांनी तुम्हाला भोगावं लागतं. पण एक क्षण येतो ज्यावेळेला ईश्वर कृपा करतो आणि त्या चांडाळ योनीमधल्या त्या भिकाऱ्याला सुद्धा परमेश्वर मुक्ती देतो. म्हणून भिकारी आहे, एखाद्या लंगडा कुत्रा चाललेला आहे, त्याला एखादी इजा झालेली आहे, जखम झाली आहे, त्याला खूप काहीतरी रोग झालेला आहे, त्याची हेटाळणी करू नका. तुम्हाला नाही मदत करता येते हरकत नाही. पण त्याच्याविषयी वाईट, "शी काय कुत्रा आहे." हे जे बोलणं आहे आपलं, हे टाळलं पाहिजे. तो त्याच्या कर्माचे भोग भोगतोय. ईश्वर त्याच्यावरती कृपा करेल. कधी ना कधीतरी आपण गुरुचरित्र आता येणाऱ्या पुढच्या अध्यायांमध्ये आपल्याला समजेल. त्या श्वानाला सुद्धा नुसतं भस्म लागलं तरी त्याचा उद्धार झालाय. त्यामुळे ईश्वर दयाळू आहे. त्याला प्रत्येक जीव जो आहे तो अत्यंत प्रिय आहे. आपण मनुष्य आहोत म्हणून आपण काहीतरी फार मोठं काम केलेलं अशातला भाग नाहीये. म्हणून प्रत्येक जीवाविषयी, छोटासा किडा असू दे किंवा कुठलाही मनुष्य असू दे, या प्रत्येकाशी आपलं वागणं हे सदाचाराचंच असलं पाहिजे. कारण परमेश्वर सगळ्यांवरती कृपा करतो. फक्त टायमिंग जो आहे, त्यांनी त्याच्या हातात ठेवलेला आहे. की कधी कृपा करायची हे तो ठरवतो. म्हणून कुठल्याही गोष्टीविषयी, परिस्थितीविषयी, प्राण्यांविषयी कधीही त्यांची निर्भत्सना करू नका.
तुम्हाला जे शक्य असेल ती मदत करा. नसेल मदत करता येत, नसेल तुमच्याकडे ती गोष्ट, की ठीक आहे बाबा मी ह्याला काही मदत करू शकत नाही. माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. आपण बघतो सिग्नलला आपण जेव्हा थांबतो त्यावेळेला येतात बरेचसे लोकं भीक मागण्यासाठी. तुम्हाला नाही मदत करता येणार, ठीक आहे. नाही म्हणा किंवा शांत बसा. यांची हेटाळणी नाही करायची. अन्यथा आपल्याकडनं ॲक्शन घडली, की रिएक्शन 100% आपल्या आयुष्यात कधीतरी येणार आहे. त्यामुळे या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. अशा प्रकारे आपल्या स्वतःला अंतर्मुख करण्यासाठी, की आपलं जीवन हे आपल्याच कर्मांनी बांधलेलं आहे आणि म्हणून या कर्मबंधनातून जर सुटायचं असेल, तर गुरुकृपा हा एकमेव तरणोपाय आहे. हे सांगण्यासाठी हा 7वा अध्याय आपल्यापर्यंत आला. त्यामुळे फक्त गोष्ट सांगणं हा गुरुचरित्राचा उद्देश नाही. तर या गोष्टींच्या माध्यमातून महाराजांपर्यंत पोहोचायचं आहे. हे महाराजांचं आख्यानाच्या रूपातून महाराजांच्या जवळ जायचं आहे. म्हणून या गोष्टी आहेत, की ह्या गोष्टींच्या माध्यमातून आपण घडावं. शारीरिकरित्या असो, मानसिकरित्या असो, गुणांच्या माध्यमातून असो, आपण आपला उत्कर्ष व्हावा आणि आपण महाराजांच्या जवळ जाण्याइतपत पात्रतेचे ठरावं. म्हणून हे अध्याय जे आहेत, या गोष्टी ज्या आहेत, हे तीर्थक्षेत्रांची महिमा जी आहे, ती यासाठी सांगितलेली आहे. तीर्थक्षेत्री का जायचं याचा उल्लेख गुरुचरित्रांच्या शेवटच्या अध्यायांमध्ये येणार आहे. पण तोपर्यंत आपण ह्या प्रत्येक गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा जरूर प्रयत्न करावा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचं जे आपण स्तोत्र निवडलेलं आहे, ही दत्त महाराजांची स्तुती आहे. भृगु ऋषी जे आहेत, त्या भृगु ऋषींनी रचलेलं हे दत्त महाराजांचं स्तोत्र आहे. अतिशय सुंदर आणि महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन घडू शकेल ह्याच्या आवर्तनाने, असं ह्याची फलश्रुती सांगण्यात आलेली आहे. सर्व व्याधींपासून मुक्त करणारं, सर्व शत्रुपीडा जी आहे ती नष्ट करणारं, अशा प्रकारचं हे स्तोत्र सर्व मनोकामनांची पूर्ती करणारं आहे, असं भृगु ऋषींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि अर्थात दत्त महाराजांची उपासना कुठल्याही स्वरूपातली असेल, तरी ती आपली मनोवांछित इच्छा जी आहे, ती पूर्ण करणारीच ठरते. त्यामुळे आजच्या दिवशी आपण हे भृगु मुनी ऋषीत रचित हे दत्तात्रय स्तोत्र जे आहे, त्याचं आज आपण पठण करणार आहोत. संस्कृत आहे, छोटंसं आहे, पण आपण म्हणण्याचा प्रयत्न करूया. चाल कदाचित चुकू शकेल, पण आपण सगळ्यांनी हात जोडून महाराजांचं मनातल्या मनात ध्यान करून या स्तोत्राकडे वळूया. श्री दत्तात्रेय स्तोत्रम ध्यानम बालार्कप्रभमिनन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तनादविलीनचित्तपवनं शार्दूलचरमाम्बरम् ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समराधितम् आत्रेयं समुपास्महे हृदिमदा ध्येयं सदा योगिभिः दिगम्बरं विलेपिताङ्गं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च पद्मासनस्थं शशिसूर्यनेत्रं दत्तात्रेयं ध्येयं विष्टसिद्धये। अथ स्तोत्रः। ॐ नमो श्रीगुरुं दत्तं दत्तदेवं जगद्गुरुं निष्कलं निर्गुणं वन्दे दत्तात्रेयं नमाम्यहम्। ब्रह्मालोकेश भूतेश शङ्खं चक्र गदाधरं पाणिपात्रधरं देवं दत्तात्रेय नमाम्यहम्। सुरेशवन्तं देवं त्रैलोक्यलोकवन्दितं हरिहरात्मकं वन्दे दत्तात्रेयं नमाम्यहम्। निर्मलं नीलवर्णं च सुन्दरं श्यामशोभितं सुलोचनं विशालाक्षं दत्तात्रेयं नमाम्यहम्। त्रिशूलं डमरुमालां जटामुकुटमण्डितं मण्डितकुण्डलं कर्णे दत्तात्रेयं नमाम्यहम्। विभूतिभूषितं देहं हारकेयूरशोभितम् अनन्तप्रणवाकारं श्रीदत्तात्रेयं नमाम्यहम्। प्रसन्नवदनं देवं भुक्तिप्रदायकं जनार्दनं जगत्त्राणं दत्तात्रेयं नमाम्यहम्। राजराजं मिताचारं कार्तवीर्यवरप्रदं सुभद्रं भद्रं कल्याणं दत्तात्रेयं नमाम्यहम्। अनसूयाप्रियकरम् अत्रिपुत्रं सुरेश्वरं विख्यातयोगिनां मोक्षं दत्तात्रेयं नमाम्यहम्। दिगम्बरतनुश्रेष्ठं ब्रह्मचर्यव्रते स्थितं हंसात्मकं नित्यं दत्तात्रेयं नमाम्यहम्।
कदा योगी कदा भोगी बाललीला विनोदकः दशनैन्द्र रत्नसङ्काशः दत्तात्रेयं नमाम्यहम्। भूतबाधा भवत्रासु ग्रहपीडा तथैव च दरिद्रव्यस् दरिद्रव्यस्वध्वंसी दत्तात्रेयं नमाम्यहम्। चतुर्दशां बुधे वारे जन्ममार्गशिरे शुभे तारकं विपुलं वन्दे दत्तात्रेयं नमाम्यहम्। रक्तोत्पलदलं पादं सर्वतीर्थसमुद्भवं वन्दितं योगिभिः सर्वै दत्तात्रेयं नमाम्यहम्। ज्ञानदाता प्रभुः साक्षात् गतिर्मोक्षप्रदायिने आत्मभूरीश्वरः कृष्ण दत्तात्रेयं नमाम्यहम्। भृगुविरचितम् इदं दत्तात्रेयपारायणान्वितं साक्षात् तयदवतं स्वयं ब्रह्मा दत्तात्रेयं नमाम्यहम्। प्राणिनां सर्वजन्तूनां कर्मपाशप्रभञ्जनं दत्तात्रेयस्तुतिस्तोत्रं सर्वान् कामान् वाप्नुयात्। अपुत्रो लभते पुत्रं धनधान्यः समन्वितः राजमान्यो भवेत् लक्ष्मीः अप्राप्तिः प्राप्तिसम्भवान्। त्रिसन्ध्यः जपमानस्तदत्तात्रेयस्तु ते सदा तस्य रोगभयं नास्ति दीर्घायु विजयी भवेत्। कुष्माण्डडाकिनी पक्ष पिशाच ब्रह्मराक्षसः स्तोत्रस्य श्रुतमात्रेण गच्छन्ति नात्र संशयः। एतान् विंशातिश्लोकान् वै आवर्ति कुरु विंशति तस्यावर्तसहस्राणि दर्शनं नात्र संशयः। इति श्रीभृगुविरचितदत्तस्तोत्रं सम्पूर्णं श्रीदत्तात्रेयं वर्णमस्तु। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी आपला अध्याय 7वा आजच्या दिवसाचा पूर्ण झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णनम नाम सप्तमोऽध्यायः. श्री दत्तात्रेयमस्तु। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।
श्री स्वामी समर्थ.